जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी गुले सर मंथन आय एस मध्ये तुमचं स्वागत करतो. आजचं जे आपलं सेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की नुकतीच आपली जी MPSC मेन्स परीक्षा झालेली आहे किंवा चालू आहे, त्यामध्ये आपला जो GS2 आहे, पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन्स याचा हा जो पेपर आपण पाहिला, तर सर्वांचं जे काही प्रिकन्सेप्शन होतं की पेपर कसा असणार आहे, बेसिक असणार आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतील. तर या सर्व आपल्या ज्या काही गोड 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 गैरसमज होते म्हणू शकतो आपण त्याला, त्या सर्व गोष्टी काय झाल्यात, आपल्या समज दूर झालेले आहेत. आणि आपला जो पेपर होता तो खूप डायनामिक होता. मी म्हणतो मॉडरेट ते हार्डच होता, सिंपल क्वेश्चन्स नव्हता. ठीक आहे. मग आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण 3 गोष्टी बघणार आहोत. पहिली आपण पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत की ते पेपर कसे होते, काय नाही. सेकंड गोष्ट आपण काय लर्न करणार आहोत की प्रश्न कुठून आले होते. आणि थर्ड आपण त्याचे मॉडेल आन्सर्स पण देणार आहोत. ठीक आहे. तर सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. चला. तर आपल्याला 3 स्टेजमध्ये काय करायचंय, आपलं जे आजचं डिस्कशन सुरू करायचं. फर्स्ट स्टेज काय आपली, पेपर पॅटर्न कसा होता. ठीक आहे. सेकंड थिंग्स काय आपली, प्रश्नाचा सोर्स काय होता. आणि थर्ड मॉडेल आन्सर, त्याला आपण काय म्हणू शकतो, उत्तर. या 3 स्टेजमध्ये आपला आजचं जे काही लेक्चर असणार आहे ते असणार आहे. थोडं लेंदी होऊ शकतं, पण आपण लाईन टू लाईन ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता बघा, एकंदरीत आपण मूल्यमापन कसं करायला पाहिजे. ठीक आहे. GS2चं जे आपली MPSC GS2 झाली, तिचं आपण एकंदरीत मूल्यमापन काय करायला पाहिजे. तर सिंपल आहे की पेपर जे होता तो मध्यम ते कठीण होता. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मॉडरेट टू हार्ड. म्हणजेच काय, पेपर सोपा नव्हता. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. पेपर इझी नव्हता. तो कसा होता, मॉडरेट म्हणजे मध्यम ते हार्ड होता. फर्स्ट कंडिशन. हा. दुसरं काय बघा, हायली डायनॅमिक होता. हायली डायनॅमिक्स म्हणजे काय, तर स्टॅटिक्स क्वेश्चन्स नव्हते त्यामध्ये. जवळपास 30% क्वेश्चन्स आपण पकडू शकतो स्टॅटिक्स होते. पण मॅक्झिमम 60 to 70% जे क्वेश्चन होते ते डायनॅमिक होते, हायली डायनॅमिक्स होते. ठीक आहे. मग आपण जर पारंपरिक अभ्यास जर करू की लक्ष्मीकांत वाचू फक्त, किंवा तुम्हाला जो काही कॉन्फिडन्स असतो पॉलिटीच्या संदर्भामध्ये की आम्ही तर पॉलिटी केली, आम्हाला तर सर्व पाठ आहे, तो जो तुमचा समज होता ना, या MPSCच्या रिटर्नच्या पहिल्याच पेपरनं काय केलेलं आहे, तुमचा सर्व पाण्यामध्ये धुवून टाकलेलं आहे. समजते पॉइंट्स. म्हणजे काय, तर तुम्हाला नुसतं बेसिक्स बुक्स वाचून जमत नाही, त्याचं ॲप्लिकेशन आणि त्याला करंट सोबत लिंक करता आलं पाहिजे. ठीक आहे. बघा, पेपर सेटर जे आहेत, ठीक आहे, पेपर, आता बघा, प्रश्नकर्ते जे आहेत आपले पेपर सेटर, यांनी काय केलंय, चालू घडामोडी, त्याला आपण करंट अफेअर म्हणतो. समकालीन वाद म्हणजे काय, की बुवा भारत आणि मालदीवमध्ये काय वाद चालू आहे का. ठीक आहे. किंवा आता जो वाद चालू आहे समजा USA इराण, तसा इंटरनॅशनल रिलेशनच्या गोष्टी त्यांनी पिक केलेल्या आहे. सेकंड काय केलं त्यांनी, थर्ड 23-24, ठीक आहे, मॅक्झिमम 24 पर्यंत आणि काही प्रमाणामध्ये म्हणजे 25 पर्यंत पकडू आपण. 23-24 म्हणजे 24-25 असं तुम्ही पकडायला काही हरकत नाही. इथं आपण त्याला 24-25 लिहू शकतो. 24-25च्या ज्या काही चालू घडामोडी आहेत, सरकारी अहवाल आहेत, ठीक आहे, याला काय केलं त्यांनी, तुमच्या जो सिलेबस सोबत आहे ना ते लिंक केलंय, सुरेख मेळ घातलाय बघ. म्हणजे मी सांगतोय, आपले मी पेपर GS1 चा पाहिला तर मला तो खूप सोपा वाटला. पण GS2 वाटतंय की आपण UPSCचाच पेपर देतोय का UPSCचाच एक्झाम आहे की काय, या लेवलचा पेपर आपला होता. म्हणजे अपेक्षा काय होती आपल्याला, की या वर्षी पेपर सोपा निघेल, सर्वांचीच अपेक्षा होती. आणि सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी
एकदम अनसिरियस घेतलेलं आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला. तर माझं म्हणणं आहे अनसिरियस होऊ नका. ठीक आहे. तुम्हाला योग्य मार्गदर्शनाखाली योग्य स्ट्रॅटर्जीनंच तुम्हाला GS2 काय करावं लागणार आहे, हाताळावं लागणार. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे बघा, पेपर सेटरनं चालू घडामोडी, समकालीन वाद, 23, 24, 25 चे जे काही गव्हर्नमेंटचे ऑफिशियल पब्लिकेशन्स आहेत, रिपोर्ट्स आहेत, त्याला काय केलेलं आहे, तुमच्या सिलेबस सोबत संलग्न केलेलं आहे. त्यासोबत मेळ घातलाय. आणि तो मेळ कसा आहे, सुरेख मेळ. ठीक आहे. आता आपण बघा, विश्लेषण केलंय मी. पहिला कॅटेगरी केली बघा क्वेश्चनची, हायली डायनॅमिक आणि अप्लाइड दृष्टिकोन. म्हणजे काय, या हेडिंगच्या अंडर काय असे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, की ते जर तुम्हाला उत्तर लिहायचं असेल, ठीक आहे, तर तुम्हाला चालू घडामोडीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे काय, या पेपरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काय, हायली डायनामिक सोर्स. मग जवळपास 60% प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला सॉल्व्ह करायची असेल तर करंट अफेअर शिवाय पर्याय नाही. ठीक आहे. आता बघा, थेट चालू घडामोडीतून कसे प्रश्न आले. सबमिट ऑफ फ्युचर, जे क्वेश्चन नंबर 6 आहे आपला. ठीक आहे. तर 2024 मधली घटना आहे ती. मी तुम्हाला सांगितलं 23, 24, 25 म्हणजे 23, 24 ला आपण एकच काउंट करतोय आणि 24, 25 ला म्हणजे 2 वर्षाचं करंट अफेअर इनडायरेक्टली विचारलेलं. दुसरं, पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स, क्वेश्चन नंबर 12. हा पण काय होता, चालू वर्षाचा सरकारी अहवाल होता. पुढे मी तुम्हाला अजून ते मॉडेल आन्सर मध्ये सांगणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर लॅटरल एंट्री म्हणजे आपण ते सिव्हिल सर्व्हिस मध्येच्या संदर्भामध्ये क्वेश्चन नंबर 9. तर याच्यामध्ये काय होतं बघा, ऑगस्ट 2024 मध्ये सर्वात मोठा राजकीय वाद झाला होता. UPSCनं जी जाहिरात काढली होती तिला खूप विरोध झाला, मग ती जाहिरात मागे घ्यावी लागली वगैरे वगैरे. ठीक आहे. मालदीव मधील 3 वर्षातील घडामोडी. आता मालदीवच्या तर 3 इयरच्या विचारलं मी तुम्हाला ना, 23, 24, 25 असं. हे पण तुमचा कोणता क्वेश्चन आहे, 15. आणि विकसित भारत 2047 क्वेश्चन नंबर 20. हे जे तुमचे 1, 2, 3, 4, 5 क्वेश्चन्स आहेत हे हायली डायनामिक्स आहेत. म्हणजे काय, तर तुम्हाला कोणत्याच पुस्तकामध्ये डायरेक्ट आन्सर मिळणार नाही. तुम्हाला त्याला करंट आणि गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स, गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन, गव्हर्नमेंटचे रिपोर्ट याला सोबत धरूनच लिहावं लागेल. अदरवाईज तुम्ही तो प्रश्न लिहू शकत नाही. फक्त फॉर्मॅलिटी करून काहीतरी लिहून येऊ शकता. ज्यांना आपल्याला माहिती आहे, हे काही युनिव्हर्सिटी एक्झाम नसते. इथे तुम्हाला मार्क तुमच्या कंटेंट्सवर असतात, ना की लेंथवर. ठीक आहे. निष्कर्ष काय बघा, तर तुम्ही फक्त जर लक्ष्मीकांत करून जात असाल तर तुम्ही हे प्रश्न सॉल्व्हच करू शकत नाही. का, तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये ह्या गोष्टी दिल्याच नाहीत. ॲप्लिकेशन लक्ष्मीकांतमध्ये नसतं, ते तुम्हाला करंट अफेअरमध्ये किंवा क्लास थ्रूच तुम्हाला ते समजू शकतं. ठीक आहे. दुसरी कॅटेगरी मी केलेली आहे बघा, तुलनात्मक प्रश्न. म्हणजे काय, कंपॅरेटिव्ह. याच्यासोबत याची तुलना करा, त्याच्यासोबत त्याची तुलना करा. ठीक आहे. म्हणजे काय, हेवी फोकस ऑन कंपॅरेटिव्ह अनालिसिस. खूप जास्त फोकस केलेला आहे. म्हणजे मी खरंच अचंबित आहे हा पेपर पाहून. कधी कधी UPSCचे पेपर सोपे वाटतात, पण मला हा खूपच का वाटला, हा पहिला प्रयत्न होता MPSCचा आणि आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा काय होता, सोपा राहील, सोपा राहील, सोपा राहील. आणि तो जो भ्रमाचा फुगा होता, भोपळा होता, तो आपला फुटलेला आहे. ठीक आहे. म्हणजे हे कसे होते, मॉडरेट टू हार्ड. बघा, सिंपल टू मॉडरेट नाही, मॉडरेट टू हार्ड. आता बघा, याच्यामध्ये काय केलंय, आयोगानं विद्यार्थ्याच्या विश्लेषणात्मक पातळी, ॲनालिटिकल स्किल चेक केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे काय, की त्यांना आतापर्यंत आपली MPSC कशी होती, मेन्स गोल गोल करा, रट्टा मारा, तिथं जाऊन ओका, असेच अधिकारी झाले आपले सर्व. ठीक आहे. विद्यार्थ्याच्या दृष्टीने ती सोपी पद्धत होती, पण ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, ॲज अ सर्वंट, क्लास 1 याच्या संदर्भामध्ये चांगली प्रोसेस नव्हती. आता जी प्रोसेस चांगली आहे. ठीक आहे. बघा, प्रश्न थोडे कठीण आहे, बरोबर आहे का? का, कारण की याला तुम्हाला दोन्ही बाजूचं काय करावं लागतं, सांगड घालावी लागते. हे पण माहिती पाहिजे, ते पण माहिती पाहिजे. नुसतं एकच गोष्ट माहिती असून चालते का, नाही. ठीक आहे. आता बघा, क्वेश्चन नंबर 2 होता, 15व्या आणि 14व्या वित्त आयोगामध्ये कंपॅरेटिव्हली अनालिसिस करायचं, फरक सांगायचा किंवा कंपॅरिझन करायचं, तुलना करायची त्याची. क्वेश्चन नंबर 14 होता, भारतीय लोकपाल विरुद्ध स्वीडनचा लोकपाल. आता तुम्हाला लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये भारतीय लोकपाल मिळेलही,
स्वीडनचा मिळेल का? नाही. त्यासाठी आपल्याला ARCचं जे काही रिपोर्ट्स आहेत ते लर्न करावे लागतील, ते वाचावे लागतील. ठीक आहे. सार्क वर्सेस बिमस्टेक हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन झाले. सार्क बी तुम्ही केली होती की नाही माहिती नाही. ठीक आहे. केली असेल तर काय की साऊथ एशियाई संघटना आहे वगैरे, त्याचं हेडक्वार्टर इथं आहे, अमुक आहे टमुक आहे, असंच केलं असेल. त्याचं ॲनालिसिस केलं का, त्याचं महत्त्व काय, सध्या काय वगैरे वगैरे नाही केलं. तर त्यांनी काय विचारलं, सार्क आणि बिमस्टेक जे आपल्या नेबरिंग नेशनच्या काय आहेत कंट्रीज आहेत, दोन्हीमध्ये इंडियाचं काय आहे मेंबरशिप आहे. ठीक आहे. तिसरं आहे बघा स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे काय, तर बेसमधून विचारलेत पण त्याला करंटची लिंक दिली. डायरेक्ट बेस नाही विचारलं त्यांनी, म्हणजे डायरेक्ट लक्ष्मीकांतमधून विचारलं का नाही, त्याला करंटची लिंक दिली. आता बघा प्रश्न पाहिल्यावर आपल्याला ते पारंपरिक वाटतं, काय लोकशाही म्हणजे काय, त्याची पॉझिटिव्ह निगेटिव्हली असं, पण तसं नाही. त्याला त्यांनी काय केलेलं आहे, चालू घडामोडीची जोड देणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता जर उत्तर आपण क्वेश्चन्स पाहिला, क्वेश्चन 11 बेसिक स्ट्रक्चर आपण पाहिला क्वेश्चन, आपण पुढे अजून बघूया. हे तुम्हाला मी बेस ब्रॉडली क्लासिफाय करतोय की तुम्ही आपले जे 20 क्वेश्चन्स आहेत, जे आपले पहिले 10 क्वेश्चन 10 मार्काला आहेत, बरोबर आहे, आणि दुसरे जे 10 क्वेश्चन आहेत ते 15 मार्काला आहेत, म्हणजे 150 आणि 100 250 मार्क आपले या क्वेश्चन पेपरचे. ठीक आहे. बघा पारंपरिक असलं तरी त्याला अलीकडील घटनात्मक जे काही घडामोडी झाल्या, म्हणजे आपल्याला काय द्यायचं तिथं केस लॉज द्यायचे किंवा कसं तुमचं बेसिक स्ट्रक्चर, कशा गोष्टी ह्या टिकल्यात, किंवा सुप्रीम कोर्टानं कशा जजमेंटमधून लेजिस्लेचरला पण सपोर्ट केलाय आणि लेजिस्लेचरला विरोध केलाय, म्हणजे संसदेला सपोर्ट पण केलाय, विरोध बी केलाय, म्हणजे 368 व्हॅलिड पण केली आणि इनव्हॅलिड पण केली. हे तुम्हाला कधी कळेल, रिसेंट जजमेंट म्हणून. हे कधी कळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही करंट वाचाल. ठीक आहे. त्यानंतर 14वा जो आहे, चौथा क्वेश्चन, संसदीय कामकाजावरील घसरण किंवा हेल्दी राहिली नाही वगैरे असा क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे, संसदेच्या ज्या मूलभूत कार्यप्रणाली आहेत आपल्याला सर्व माहिती आहे की कायदा करते वगैरे वगैरे, पण तुम्हाला काय करायचंय, 17व्या लोकसभेतील खासदार जे निलंबन झालं आणि कमी बैठका व्हायल्यात, बिल पास होण्यासाठी आपण चुकीचा मार्ग म्हणजे मनी बिलचा यूज करतोय, राज्यसभेला पण स्किप करतोय. ह्या गोष्टी तुम्हाला कधी कळतील, जेव्हा तुम्ही पेपर वाचाल, करंट वाचाल किंवा चांगलं मार्गदर्शन घेसाल तेव्हा. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे आपला, अतिशय सूक्ष्म आणि विशिष्ट तारखा आकडेवारीवर काय दिलंय त्यांनी, भर दिलेला आहे. बघा इतकं लाईटली खरंच घेऊ नका. आपले GS2 खूपच डायनामिक आहे आणि पेपर काढणाऱ्याला पण आपण सल्यूट करणार आहे, कारण की त्यांनी खूप आपले इंडिकेटर लावलेले आहे. ठीक आहे. आता बघा मायक्रो आणि स्पेसिफिक डिटेल्स कसे विचारले बघा. क्वेश्चन नंबर 7, प्रधानमंत्री जनधन योजनेला किती वर्ष झाले, 11 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे. हा किती बारीक गोष्टी, जनधन तुम्ही विसरून पण गेले, पण त्यांनी त्याला 10-11 वर्ष झाले तर त्याचं ॲनालिसिस विचारलं. समजते का, समजते की नाही. आणि हे जो रिपोर्ट होता तो आपल्याला PIB मध्ये ऑगस्ट मध्येच काय झाला होता, प्रकाशित झाला. क्वेश्चन 10, नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप जे इंडिया आणि जपान मध्ये आहे. ठीक आहे. हे जो प्रश्न विचारला होता तो खूप स्पेसिफिक होता, इंडिया इंडो जापान रिलेशन्स आणि त्याच्यात करंटच्या संदर्भातला, म्हणजे तो 2025-24 ची गोष्ट होती आणि तो तुम्हाला स्पेसिफिक मायक्रो एकदम, म्हणजे हे खूप छोटी गोष्ट होती तसं पाहायला गेलं तर. त्याने बुलेट ट्रेन डायरेक्ट विचारलं का, नाही विचारलं. इनडायरेक्ट प्रश्न विचारला, जी सबमिट झाली होती त्याच्या संदर्भातला हा क्वेश्चन्स होता. म्हणजे खूप मायक्रो गोष्टीवर त्यांनी काय केलेलं आहे, फोकस केलेलं आहे, जे अपेक्षित नव्हतं ऍटलिस्ट पहिल्या अटेम्प्ट मध्ये तरी, आपल्या म्हणजे या 2025च्या पेपरमध्ये तरी. ठीक आहे. आता बघा जे आपण पॉलिटीला 4 भागात विभागतो, कोणते कोणते, की पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन, दुसरा गव्हर्नन्स, तिसरं सोशल जस्टिस आणि चौथं इंटरनॅशनल रिलेशन्स. 1 2 3 4. तर आता आपण जर या चारही प्रकरणाचा किंवा विभागाचा जर ॲनालिसिस केला तर पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन मधले क्वेश्चन थोडे मॉडरेट होते. म्हणजे काय, तुम्हाला पुस्तकामधून उत्तरं मिळतात पण त्याला ॲनालिटिकल स्किलसाठी तुम्हाला न्यूजपेपर लागते.
गव्हर्नन्सचे मात्र हार्ड आणि डायनामिक होते, जसं की लॅटरल एंट्री, गव्हर्नन्स, पीडीआय हे तुम्हाला वर्तमानपत्रे आणि अहवालामधूनच मिळते. सोशल जस्टिसचे मॉडरेट होते. का? स्पेसिफिकली योजनेवर आधारित होते. तर योजना जर तुम्हाला माहीत असेल, तिचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एनालिसिस आणि फ्युचर वे फॉरवर्ड काय असणार आहे, हे जर माहिती असेल तर तुम्ही ती गोष्ट सॉल्व्ह करू शकता. पण IR जे आहे ना, ते हायली डायनामिक होतं. कारण की त्यांनी बघा इंडिया मालदीवचं 3 वर्षाचं विचारलं डायरेक्ट. 3 वर्षाचं. जस्ट इमॅजिन सार्क, बिमस्टेक त्यांचा जो अप्रोच होता ना, तो खूप हायली डायनामिक. आपण काय विचार केला असता? पंचशील विचारा, काय विचारतील? पंचशील विचारतील. असं म्हणजे छोटे-छोटे प्रश्न विचारतील असा आपला गोड गैरसमज होता, जो पूर्णपणे काय झालेला आहे? धुळीस मिळालेला आहे. आता विद्यार्थ्यांसाठी फायनल वर्डिक्ट काय बुवा? पेपर सोपा अजिबात नव्हता. पेपर कसा होता मग? मॉडरेट टू हार्ड. जर तुम्ही फक्त लक्ष्मीकांत वाचून गेले तर फक्त 30 ते 40% क्वेश्चन सॉल्व्ह करता आणि 30-40% तुम्ही काय मेरिटमध्ये येऊ शकत नाही, लिस्टमध्ये येऊ शकत नाही, चांगली पोस्ट घेऊ शकत नाही. मग तुम्हाला जर रँक पाहिजे असेल, डेप्युटी कलेक्टर, DYSP व्हायचं असेल, तर तुम्हाला एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे द हिंदू, इंडियन एक्सप्रेस जे संपादकीय असतात ते वाचा, PIB चे अहवाल वाचा, सेकंड ARC वाचा आणि त्याचा अॅनालिटिकल अप्रोच बिल्ड करा. कशासोबत? स्टॅटिक सोबत, तुमच्या क्लास सोबत, नोट्स सोबत. आता तुम्ही जर क्लास लावला असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळतील, समजते ना? तरी सुद्धा तुम्हाला सुमोटो स्वतःवरून सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतील. थोडी इंग्लिश चांगली करा, ठीक आहे. नसेल तरी आता आपण कालांतराने न्यूजपेपर ॲनालिसिस घेणारच आहोत फ्रीमध्ये, ठीक आहे. वीकली म्हणा किंवा डेली, जसं आपल्याला सोयीचं होईल तसं, ज्यामध्ये मी हिंदू आणि एक्सप्रेस आणि PIB हे 3ला जास्त फोकस करणार आहे. कारण की अप्रोच या 3वरच आपल्या आताचा जरी क्वेश्चन पेपर काय डिपेंड आहे ॲटलिस्ट, ठीक आहे. म्हणजे काय? तुम्हाला पाठांतरण होणार आहे का? तर अजिबात नाही. तुम्हाला अवेअरनेस आणि अनालिसिसचा वापर करावा लागेल, तरच तुम्ही ही परीक्षा काय करू शकता? पास करू शकता. आता बघा, याच्यामध्ये मी काय केलंय, जे 20 क्वेश्चन दिलेले आहेत ना, ते तुम्हाला पूर्ण 4 पिल्लरमध्ये आपल्या काय केले, डिवाइड करून दिलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, ठीक आहे. त्यामुळे काही काळजी करण्याची आवश्यकता नाही, ठीक आहे. आता मी हे डिस्कस करत बसत नाही. राज्यव्यवस्था आणि संविधानावर बघा, क्वेश्चन 1, 2, 3, 4, 11, 13, 14. प्रशासन, सुशासन, त्याला आपण गव्हर्नन्स म्हणतो. यामध्ये क्वेश्चन नंबर 5, 9, 12 आणि 20 आलेले आहेत. सोशल जस्टिस, ज्याला सामाजिक न्याय म्हणतो, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 7, 8, 17, 18, 19 आणि आंतरराष्ट्रीय मध्ये बघा 6, 10, 15, 16, ठीक आहे. हा, एवढे क्वेश्चन्स आपण वर्गीकरण केलेले. तुम्हाला काय हो समजावं, कोणत्या आपले जे GS2 मध्ये आपल्याला 4 पार्ट्स मध्ये आपण डिवाइड केले ना, तर तुम्हाला पण कळायला पाहिजे कोणत्या सब्जेक्ट, कोणत्या सब टॉपिक्सला किती वेटेज दिलेलं आहे, ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करू बघा डायरेक्ट आपलं मॉडेल आन्सर. आता एक फर्स्ट गोष्ट लक्षात घ्या, मॉडेल आन्सर जे आपण देतोय ते आता आयोगाच्या मॉडेल आन्सर सोबत एक्झॅक्ट मॅच होईल का, आपण तशी त्याची गॅरंटी नाही देऊ शकत. हा, गॅरंटी काय देऊ शकतो आपण, 80 to 90% काय राहणार आहे, सेम राहणार. मॉडेल आन्सर आपले किती, 80 to 90. 100% ची ॲश्युरन्स आपण देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही, तर त्यांनी कोणत्या थीम्सवर, कोणत्या पॉइंट्सवर जास्त फोकस दिलाय ते आपण एक्झॅक्ट नाही सांगू शकत, ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला ॲश्युरन्स कितीचं देऊ शकतो, 90%. म्हणजे मला हायपोथेटिकल गोष्टी बोलायला आवडत नाही, हवेमध्ये गोळीबार करायला आवडत नाही. जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल आहे. 90% मात्र हे मॉडेल आन्सर परफेक्ट असणार आहे, यामध्ये काही दुमत नाही. दुसरी एक गोष्ट, मी जे मॉडेल आन्सर देतोय, आता तुम्ही हा जो टॉपिक वाचता बुक्समधून, नोट्समधून किंवा क्लासमध्ये शिकता, तेव्हा आपल्याकडे 10-20 पॉईंट्स असतात. तर तुम्हाला एक्झाममध्ये त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, प्रायोरिटी वाईज
आणि क्वेश्चनच्या डिमांड वाईज हे तुमच्या आन्सरमध्ये लिहावं लागतं. समजते का? तुमच्या जर एखाद्या टॉपिक्सवर तुमच्याकडे 10 पॉईंट्स आहेत आणि क्वेश्चन विचारण्याची जी पद्धत आहे किंवा त्या क्वेश्चनला काय अपेक्षित आहे यानुसार तुमच्या त्या 10 पॉईंट्स मधले 5 पॉईंट्स तिथे आले पाहिजे अकॉर्डिंग टू क्वेश्चन्स डिमांड आणि प्रायोरिटी. तुम्हाला वाटतं ते तिथे लिहायचे नाही. कळते पॉईंट्स अजून? ठीक आहे. तर आता आपण पहिल्या क्वेश्चन, आता आपण 1 ते 20 डायरेक्ट क्वेश्चन डिस्कस करूया. ठीक आहे. भारतीय संविधानाची महत्वाची वैशिष्ट्ये तपासा व भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी त्यातील लोकशाही मूल्य व मूलभूत हक्क कसे आकारले आहे याचं विश्लेषण करा. विश्लेषण करा म्हणजे काय? अनालिसिस करा, एक्झामाइन करा. एक्झामाइन. ठीक आहे. आता कमेंट, एक्झामाइन, कंपेअर हे जर तुम्हाला शब्द कळत नसतील तर आता मी ते एक्सप्लेन करत नाही. आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे आणि त्याची PDF पण मी टेलिग्रामवर टाकलेली आहे. तर तुम्ही ती वाचू शकता किंवा लर्न करू शकता. ठीक आहे. तर आता आपल्या इथे बघा, संविधानाची महत्वाची वैशिष्ट्ये हा एक पहिला पॉईंट झाला. त्यानंतर भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी आपली 2 मूल्ये जे आहेत, लोकशाही आणि मूलभूत हक्क, हे तुम्हाला विचारले. म्हणजे तुम्हाला पहिलं संविधानाचे वैशिष्ट्य माहिती असायला पाहिजे आणि आपल्या इथे जे लोकशाही व्हॅल्यू आपण संविधानात घेतली, मूलभूत हक्क घेतले, त्याचे ऐतिहासिक कारण काय कळतंय? आता हा जो क्वेश्चन आहे याचं तुम्हाला एम लक्ष्मीकांत पहिला सोर्स राहील. दुसरा बिपिन चंद्र, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. म्हणजे हे काय झालं? इतिहास झाला. म्हणजे काय झालं? इंटर डिसिप्लिनरी अप्रोच तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुम्ही जे काही प्री इंडिपेंडन्स आणि पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री शिकता त्यामधले काही पॉइंट्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत इनडायरेक्टली. जसं की कराचीचा ठराव होता मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये आणि आपली जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण काय शिकतो मेनली तर 1773 ते 1947 रेग्युलेटिंग ऍक्ट पासून इंडिपेंडन्स ऍक्ट पर्यंत हेच आपली काय झाली पार्श्वभूमी झाली. तर ती संविधानिक पार्श्वभूमी झाली, बरोबर आहे, कायदेशीर झाली. ठीक आहे. पण काँग्रेसनं आणि इंडियन नॅशनल मुवमेंटनं आपलं कॉन्स्टिट्यूशन बिल्ड करण्यासाठी त्यांच्या व्हॅल्यूज इम्बिड करण्यासाठी जे काही गोष्टी केल्या त्या पण तुम्हाला उत्तरामध्ये 4 लाईन्समध्ये आल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथं इंटर डिसिप्लिनरी अप्रोच असलाच पाहिजे. म्हणजे GS2च्या काही गोष्टी तुम्हाला GS4, GS3, GS2 मध्ये लिहिता आल्या पाहिजे इनडायरेक्टली. GS1 मध्ये कसं तर जिओग्राफी आहे, ठीक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इथे तुम्ही त्या गोष्टी इम्बिड करू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला काय लिहायचं? फर्स्ट लाईन, भारतीय संविधान हा जगातील सर्वात मोठा लिखित आणि जिवंत दस्तऐवज लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, म्हणजे आपण त्यामध्ये अमेंडमेंट करू शकतो. ठीक आहे. ठळक वैशिष्ट्य काय लिहिणार तुम्ही? तुम्ही कोणते पण 5-6 वैशिष्ट्य एका लाईन मध्ये लिहू शकता. ठीक आहे. व संसदीय लोकशाही आहे, ताठरटा लवचिकता यांचं मिश्रण आहे. आपलं जे संघराज्य पद्धत आहे ते एकात्मतेकडे झुकलेली आहे, म्हणजे युनिटरी बायस आहे. ठीक आहे. स्वतंत्र आणि एकात्मिक न्याय व्यवस्था आहे, धर्मनिरपेक्षता आहे, मूलभूत हक्क आहे, DPSP आहे. म्हणजे आपल्या लक्ष्मीकांतच्या याच्यात 16 जे दिलेत काय वैशिष्ट्ये त्यामध्ये तुम्ही 5-6 वैशिष्ट्ये महत्वाची लिहा. कोणते पण लिहिले तरी चालतात, पण थोडी प्रायोरिटी द्या महत्वाच्याला. आता ऐतिहासिक अनुभवाचा प्रभाव लोकशाही मूल्य आणि मूलभूत हक्कावर कसा पडला? बघा, वसाहतवादी हुकुमशाही होती आपल्या इथे, ब्रिटिशांचं राज्य होतं. ठीक आहे. त्यांचा अनुभव कसा होता? आपल्याला कटू होता, कारण की प्रशासनात जनतेचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी घटनाकाराचा ठाम निश्चय होता, कारण की ब्रिटिशांच्या याच्यात आपल्याला पार्टिसिपेशन नव्हतं, असलं तरी खूप लिमिटेड होतं. ठीक आहे. स्वातंत्र्य चळवळीतील जनसहभाग आणि 1931च्या कराची ठरावानुसार प्रेरणा घेत त्यांनी अत्यंत धाडसानं काय केलं? सार्वत्रिक प्रौढ मताधिकार दिला 326, सरकारचे जनतेपर्यंत उत्तरदायित्व निश्चित करण्याची संसदीय प्रणाली घेतली वगैरे वगैरे. हे झालं लोकशाहीचं. ठीक आहे. तुम्ही नेहरू रिपोर्ट टाकू शकता. ठीक आहे. म्हणजे भरपूर गोष्टी टाकू शकता बरं तुम्ही. आता मी इथे एक महत्वाचे 1-2 पॉइंट्स घेतलेत. एक म्हणून तर मी तुम्हाला काय म्हणलं 90% मी सांगतोय मॉडेल आन्सर 90% माझं काय असणार आहे परफेक्ट असणार आहे. 10% व्हॅल्यू काय व्हॅरिएशन असतं. का असतं?
तर मी इथे कराचीचा ठराव घेतला, तुम्ही अजून काही घेऊ शकता. इतिहास किती मोठा आहे आपला, कळते ना. माझं म्हणणं काय, सगळंच तुम्हाला माहिती असावं याची आवश्यकता नसते. जे माहिती आहे, परफेक्ट माहिती आहे ना, तर योग्य तुम्ही इथे लिहू शकता. आता मूलभूत हक्काबद्दल काय आहे, सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. ब्रिटिशांनी केलेली नागरी अधिकाराची गळपेची, मुस्कटदाबी, रुलेट ऍक्ट होता आपल्या इथे, वृत्तपत्रावर निर्बंध होते. बोलू म्हणजे वृत्तपत्र म्हणजे 19 आहे. ठीक आहे. हे रॉल म्हणजे तुम्हाला विनाकारण हेबियस कॉर्पस जे आहे, विनाकारण अटक केली जायची, तुम्हाला काही कारण नाही सांगायचं वगैरे वगैरे. ठीक आहे. त्यामुळं कलम 19 घटनात्मक संरक्षण देणं अनिवार्य ठरलं. शिवाय जाती व्यवस्थेची उतरंड होती आपल्या इथे, समानतेचा हक्क नव्हता, म्हणून आपण समानतेचा हक्क टाकला. कोणता टाकला? 14 ते 18, जे आपली ऐतिहासिक होती. काय? अस्पृश्यता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसं काय लई भारी लिहायचंय का? अजिबात नाही. एकदम सिंपल लिहायचंय. ठीक आहे. पण ते लिहिण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस आणि गाईडन्स लागते. ठीक आहे. आता निष्कर्ष बघा. घटनात्मक जो आपले अभ्यासक आहेत, ग्रॅनविल ऑस्टिन, तुम्ही खूप नाव ऐकलं असेल, यांनी नमूद केल्याप्रमाणे भारताच्या ऐतिहासिक स्वातंत्र्यातून निर्माण झालेले हे संविधान केवळ एक कायदेशीर चौकट नसून एक सामाजिक क्रांतीचं काय आहे? प्रभावी साधन आहे. तुम्ही अजून कोणाचं लिहू शकता किंवा कोणाचं नाव न घेता पण तुम्ही 4 ओळीमध्ये तुमचा निष्कर्ष लिहू शकता. समजतंय? म्हणजे मी हे जे देतोय ते मॉडेल आन्सर देतोय. तुमचं आन्सर याच्यामध्ये थोडं 10-20% व्हॅरिएशन असलं तरी चालतं, नो प्रॉब्लेम. दुसरा क्वेश्चन आहे, 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीचे मूल्यमापन करा आणि त्याची 14व्या आयोगाच्या शिफारसीसोबत तुलना करा, कंपॅरिझन करा. ठीक आहे. आता बघा, या क्वेश्चनचा जो स्रोत आहे बघा, फिफ्थ फायनान्स कमिशन रिपोर्ट, आपलं जे फायनान्स कमिशन आहे 280 कलमानुसार राहतं. ठीक आहे. याचा व्हॉल्यूम फर्स्ट जो आहे मेन रिपोर्ट, या अहवालावरील पहिल्याच प्रकरणामध्ये 14व्या वित्त आयोगाशी केलेली तुलनात्मक आकडेवारी किंवा PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च, हे तर तुम्ही बुकमार्क्स करून ठेवा या वेबसाईटला. ही जी PRS आहे, ठीक आहे, ही काय करते माहिती आहे का? पार्लमेंटनं जे काही लॉज बनवले, अमेंडमेंट्स असतील, एखादं विधेयक असेल, जे काही म्हणा, त्याची शॉर्ट समरी 1 पेज 2 पेज तुम्हाला रेडीमेड देते. म्हणजे काय? जेवढं जेवढं पार्लमेंटच्या संदर्भामध्ये व्हायले, म्हणजे पार्लमेंटचे आपले 2-4 क्वेश्चन्स आलेले आहेत इनडायरेक्टली, ते सर्व क्वेश्चन तुम्हाला या PRS मधून काय होतात, जशाल तसे सॉल्व्ह कर आणि विथ सिंपल लँग्वेज. म्हणजे तुम्हाला जे मोठं डॉक्युमेंट्स वाचायची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे हे जे वेबसाईट आहे ना, तुम्ही हिला बुक्स मार्क करून ठेवा आणि रोज ॲटलिस्ट बघत जा. समजतंय? आणि आपल्या सिलेबसनुसार तुम्ही त्याला काय करा, सेग्रिगेट करा, तो टॉपिक तिथे ॲड करा. आता मराठी इंग्लिशमध्ये असं तुम्ही मराठी ट्रान्सलेट करा तिला. ठीक आहे. 15 वित्त आयोगावरील सारांश म्हणजे काय? हा जो क्वेश्चन आहे जशाला तसा 15व्या वित्त आयोगाच्या रिपोर्ट्सवर आलेला आहे. म्हणजे कोणतं रिपोर्ट झाला? गव्हर्नमेंटचे रिपोर्ट झाले. आता उत्तर काय लिहिणार तुम्ही? बघा, NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या वित्त आयोगाने, आता वित्त आयोगाचा तुम्हाला कलम माहित आहे, संघराज्यवाद आणि बदलत्या स्थूल आर्थिक गरजा यांच्यात यशस्वीपणे संतुलन साधले. मग सर, मग तुम्ही म्हणाल सर इंट्रोडक्शन कुठून लिहायचं, निष्कर्ष कुठून लिहायचा, हे सगळं रेडीमेड भेटते, त्या वेबसाईटवर भेटते, न्यूजपेपरमध्ये भेटते. आपलं मत नसतंय, आपण एवढे शहाणे नाही झालो की आपलं मत द्यायचं. आपलं मत म्हणजे हे न्यूजपेपरमध्ये जे विचारवंत आहेत ना, ज्यांचे पांढरे केस झाले, त्यांचं जे व्ह्यू असतं ना, तेच आपला व्ह्यू असतो. समजतंय ना? म्हणजे तुम्हाला काय वाटेल, स्वतःचं मत कुठं देऊ मी, मला तर वाचनच होईना झाले. स्वतःचं मत द्यायची गरज नाही, घाबरायची गरज नाही. न्यूजपेपरमध्ये जे तज्ञ लोकांचं मत असतंय ना, एडिटोरियल्समध्ये, तेच आपलं मत असतंय. फक्त आपल्याला त्याला बांधायचं व्यवस्थित. ठीक आहे. तुलना बघा, व्हर्टिकल डिव्होल्युशन केलं त्यांनी. 14व्या वित्त आयोगाने राज्यांचा वाटा 42% ठेवला होता, पण 15व्या वित्ताने किती ठेवला? 41%. 1% कोणाला दिला? जम्मू काश्मीरला दिला, जे नवीन आपण केंद्रशासित प्रदेश बनवला त्याला. लोकसंख्येची आकडेवारी बघा, 14व्या वित्त आयोगाने 1971 आणि 1911चं सेन्सस म्हणजे जनगणना यूज केली, पण 15व्यानं कोणती केली? फक्त 2011ची. आता आपली जनगणना पण चालू आहे, लेटेस्ट वाली. नवे निकष काय केले बघा आता,
लोकसंख्या पॉप्युलेशन नियंत्रणात चांगली कामगिरी करणाऱ्या विशेषतः कुठल्या दक्षिणेकडल्या साऊथ, ठीक आहे. आता जे 131-32 जे काय अमेंडमेंट आहे म्हणजे आपलं ते जे फेल झालं संसदेमध्ये त्यामागचं वन ऑफ द रिझन असं म्हणतायत की साऊथच्या स्टेटनं काय केलं त्याला विरोध केला, पण ते जाऊ द्या. राज्याच्या चिंता दूर करण्यासाठी 15व्या आयोगानं काय केलं लोकसंख्या शास्त्रीय म्हणजे डेमोग्राफिक परफॉर्मन्स हा नवीन निकष टाकला. म्हणजे काय 12.5% भारांश त्याला लागू केला. कर आणि वित्तीय प्रयत्नाला 2.5%, वन आच्छादन ऐवजी वन आणि परिसंस्था याला 10% असे नवीन निकष काय केले समाविष्ट केले जे पूर्वीच्या 14व्या मध्ये नव्हते. अनुदान बघा 14व्या आयोगाने विशिष्ट उद्देशासाठी अनुदानांना फारसं प्राधान्य दिलं नाही. या उलट 15व्या वित्त आयोगाने काय केलं आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था आणि कृषी याला कामगारीवर आधारित अनुदान दिलं म्हणजे काय परफॉर्मन्स बेस. ठीक आहे. मूल्यांकन काय करणार म्हणजे निष्कर्ष काय लिहिणार तुम्ही 15व्या आयोगाचा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक आहे. तो राज्यांच्या लोकसंख्या शास्त्रीय कार्यक्षमतेला वित्तीय शिस्तीला काय देतोय प्रोत्साहन देतोय. त्यामुळे काय होणार आहे संसाधनाचे न्याय वाटप सुनिश्चित होणार. हे झालं तुमचं कन्क्लुजन म्हणा किंवा मूल्यांकन म्हणा. ठीक आहे समजते ना. बघा आपण एकदम ॲक्युरेट आणि बघा रिपोर्ट खूप मोठा आहे आपण त्याला काय केले शॉर्ट मध्ये एक्झाम ओरिएंटेड पॉइंट्स काढलेले. ठीक आहे. आता बघा आंतरराज्य परिषदेत कोणत्या समस्या आहेत आणि त्यावर उपाययोजना सुचवा. हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. याला तुम्ही लक्ष्मीकांत प्लस करंट असं लिंक करू शकता. ठीक आहे. स्रोत काय बघा आता याचा पुंची आयोग. ठीक आहे. आता बघा तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल इंटरस्टेट जे आंतरराज्य परिषद आहे ते माहिती असायला तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाते. आता तिथं जे समस्या आहेत ते कुठे मिळणार तुम्हाला पुंची आयोगामध्ये. ठीक आहे. खंड 2. ठीक आहे. आणि द हिंदू मध्ये जे लेख आले होते केंद्र राज्य संबंधावर ते तुमचे 3 सोर्स इथे आलेत. एक तुमचा बेसिक बुक जे आहे नोट्स आहे ते आलं, पुंची आयोग आला आणि द हिंदूचे काय आले तुमचे एडिटोरियल आले. तुम्ही एक्सप्रेस पण वाचू शकता म्हणजे दोन्हीमध्ये जवळपास सारखेच असतात. ठीक आहे. कोणा ॲनालिसिस अलग असते कोणाचं ॲनालिसिस अलग असते पण कव्हरेज मात्र सगळेच करतात. ठीक आहे. आता इथं आपण हिंदू वापरतो म्हणून मी हिंदूचं घेतलंय, इंडियन एक्सप्रेसवाले इंडियन एक्सप्रेसचे घेतील. समजते ना. म्हणजे आपापल्या हिशोबानं सगळ्यामध्ये तर त्या गोष्टी येणारच आहेत. हा ठीक आहे. म्हणजे असं नका समजा हिंदू बाजू काय घेतो. तर कधी कधी काय होतं काही एक्सप्रेसचे खूप चांगले एडिटोरियल असतात काही हिंदूचे चांगले असतात. आपल्याला दोन्ही सायमल्टेनियसली बघावं लागतं कधी कधी. ठीक आहे. तुम्ही एकावर रिलाय राहिले तरी चालतं. बघा सरकारी आयोगाच्या शिफारसीनुसार कलम 263 अंतर्गत स्थापन झालेली आंतरराज्य परिषद म्हणजे कोणाच्या आयोगाच्या शिफारसीनुसार सरकारी आयोग. ठीक आहे. सरकारी आयोगाच्या शिफारसीनुसार आंतरराज्य परिषद स्थापन झाली. तिचं कलम किती आहे 263. ठीक आहे. ही सहकारी संघराज्यवादाचा मुख्य आधार आहे मात्र तिला अनेक गंभीर प्रशासकीय आणि धोरणात्मक समस्याचा सामना करावा लागतो. काय समस्या आहेत बा अनियमित बैठका. त्याच्या बैठकाच रेग्युलर होत नाही. पहिला पॉइंट आला पाहिजे. का तर आतापर्यंत म्हणजे स्थापन 1990 ला झाली तर 90 पासून आजपर्यंत फक्त किती बैठका झाल्यात 12 बैठका झाल्यात. शेवटची कधी झालेली आहे जुलै 2022. ठीक आहे. यामुळे ती काय झाली आहे चर्चा करण्याचे जे साधन आहे ते परफेक्ट होईना झाले. सल्लागार स्वरूप आहे म्हणजे काय या परिषदेमध्ये जे काही निष्कर्ष निघाला डिस्कशन झालं ते मॅन्डेटरी नाहीये बंधनकारक नाही. ठीक आहे. संस्थात्मक अतिक्रमण नीती आयोगासारख्या कार्यकारी संस्थाच्या वाढत्या प्रभावामुळे या संस्थेचं म्हणजेच काय इंटरस्टेट काउन्सिलचं जे काय महत्व आहे ते कमी होत चाललंय. स्वायत्ता ऑटोनॉमीचा अभाव आहे. का कारण की त्यांच्याकडे स्वतःचं कामकाज पाहणारं वाद सोडवणारं स्वतःहून विषय निश्चित करणारं असं काही स्वतंत्र सचिवालय नाहीये. ठीक आहे. सचिवालय नाही ती बैठक बढते मग तेच आपले कंटिन्यू जे काय असतात गव्हर्नमेंट सर्वंट ते त्याला ऑर्गनाईज तिथं मॅनेजमेंट करतात. झालं स्पेशल त्याचं काही जसं बघा नीती आयोगात स्पेशल सेक्रेटरीट आहे तसं त्याचं नाही आहे. उपाययोजना काय करता येईल तुम्हाला बैठका अनिवार्य करा. उच्च आयोगाने त्या गोष्टी एक लक्षात घ्या. आन्सर मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या काही
कमिशन्स असतील, कमिटीज असतील, रिपोर्ट्स असतील, याचं लेबल चिटकवायचंच आहे. समजतंय का? कोणची आयोग म्हणाल बैठका घ्या. ठीक आहे. भूमिकाची स्पष्टता पाहिजे, कारण का आर्थिक धोरण नियोजनासाठी नीती आयोग केवळ राजकीय घटनात्मक संघराज्यवादासाठी आंतरराज्य परिषद अशी भूमिकांची स्पष्ट विभागणी करायला पाहिजे. नीती आयोगाचं काम वेगळं, आंतरराज्य परिषदेचं काम वेगळं. म्हणजे काय? भूमिकांची स्पष्टता. सक्षमीकरण किंवा सल्लागार नसलं पाहिजे. कोण? आंतरराज्य परिषद. तर त्याचं जे काही ठराव असतात ना, त्याच्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचा रिपोर्ट संसदेमध्ये मांडला गेला पाहिजे. ठीक आहे. आणि कायमस्वरूपी सचिवालय असलं पाहिजे. निष्कर्ष काय? भारतातील गुंतागुंतीच्या लोकशाही संघर्षमय संघराज्यवादाकडून खऱ्या सहकारी संघराज्याकडे, ठीक आहे, म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वाटचाल करण्यासाठी आंतरराज्य परिषदेचं पुनर्जीवन करणं अत्यंत आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला कधी पण प्रो गव्हर्नमेंटच गोष्टी 99% लिहायच्यात, जोपर्यंत तुम्हाला त्याला वेगळं लिहिण्याचं विचारलं जात नाही तोपर्यंत. ठीक आहे. चौथा क्वेश्चन, संसदीय कामकाजाच्या आरोग्यात झालेली घसरण ज्यामुळे लोकशाही एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून तिची भूमिका कमकुवत होत आहे, चर्चा आणि विश्लेषण करा. ठीक आहे. म्हणजे काय, किंवा पार्लमेंटची जी काय हेल्थ आहे ती डिक्लाइन होते. ठीक आहे. आता पुन्हा मी तुम्हाला कोणता सोर्स दिला बघा, PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च. मी तुम्हाला सांगतो, संसदेच्या संदर्भामध्ये, ठीक आहे, संसदेच्या संदर्भामध्ये जे काही तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे, तर तुम्ही मॅक्झिमम कोणता यूज करा, PRS. ठीक आहे. कारण का PRS हा बेस्ट सोर्स आहे. ठीक आहे. आणि तो मस्त रिपोर्ट देतो शॉर्टकट्स मध्ये. आता यांनी काय केलं बघा, व्हायटल स्टेट्स 17वी लोकसभा हा रिपोर्ट कोण पब्लिश केलाय? PRS. तुम्ही त्याच्या वेबसाईटवर बघू शकता. ठीक आहे. कधी? 2024. आणि 17वी लोकसभा संपल्यानंतर 146 खासदाराचं निलंबन झालं होतं. विधेयकावरील चर्चेअभावी आलेले द हिंदू चे संपादकीय डिक्लाइन ऑफ पार्लमेंट. आता एक लक्षात घ्या, मी काय तुम्हाला तिथं फोटो वगैरे काढून सोर्स दाखवत नाही, डायरेक्ट मी नाव लिहिते सोर्स, तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता. अरे मग आपली जी PPT आहे ती लेंदी झाली असते खूप, आणि वेळ पण भरपूर गेला असता. ठीक आहे. म्हणजे आता माझं PPT 2 दिवसाखालीच रेडी झाली होती, पण मला लेक्चर आज घेतोय मी. ठीक आहे. आता बघा, संसद हा भारतीय लोकशाहीचा पाया आहे, सर्वांना माहित आहे. इंट्रोडक्शन मध्ये कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवणे आणि विचारपूर्वक कायदे करणे हे तिचं काय मुख्य कर्तव्य आहे. मात्र अलीकडच्या काळात संसदेच्या कामकाजाचा दर्जा घसरलाय, त्यामुळे लोकशाहीच्या प्रमुख आधारस्तंभ म्हणून तिची भूमिका कमकुवत होत चाललेली. हे तुमचं काय झालं, इंट्रोडक्शन. आता घसरणीचे स्वरूप आणि विश्लेषण काय करणार तुम्ही बघा. चर्चेऐवजी काय व्हायलाय, गदारोळ व्हायलाय. का? की संसदेमध्ये विधायक आणि सखोल चर्चेऐवजी सतत होणारे निषेध, विरोध, यामुळे काय व्हायले, कामकाज बंद पडायले. त्यामुळे काय व्हायले, तर जे प्रोडक्टिव्ह आवर्स आहेत ते कमी व्हायले आणि सार्वजनिक निधीचा काय व्हायला, अपव्यय व्हायला. दुसरं काय, घाईघाईने कायदे संमत करणे. म्हणजे काय, की आपण पार्लमेंट या चॅप्टर मध्ये खूप असतो की डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी आहेत, ह्या आहेत, त्या आहेत, अशी प्रोसेस होती. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज, फिफ्थ स्टेज. खूप वाचू वाचू आपण परेशान झालोय, पण ऍक्च्युअल मध्ये तसं होत नाहीये. बिल जे आहेत, विधेयक, ते खूप फास्ट पास होतात, विदाऊट चर्चा, विदाऊट डिस्कशन, विदाऊट डिपार्टमेंटल स्टँडिंग कडे, समितीकडे न पाठवता. कळते? यामुळे काय व्हायले, चांगला कायदा बनवलेला प्रॉब्लेम आहे. उत्तरदायित्वाचा अभाव बघा, गदारोळामुळे क्वेश्चन्स आवर, 0 आवर याचा वेळ वाया चालला. मग सरकारला थेट जाब विचारण्याच्या विरोधकाच्या क्षमतेवर काय आल्यात, मर्यादा आल्यात. आपण 0 आवर आणि क्वेश्चन्स आवर का निर्माण केले, तर तुम्ही म्हणजेच संसदचे सदस्य सरकारला जाब विचारू शकतील, क्वेश्चन्स विचारू शकतील,
0 आवर्समध्ये कोणता पण मुद्दा उपस्थित करू शकतील, पण या सर्व गोष्टीवर काय आलेत, लिमिटेशन्स आले. ठीक आहे. कायदे मंडळाच्या प्रक्रियेला बगल देणं म्हणजे काय, कायदे मंडळाचे जे काम आहे कायदे बनवणं, ते सोडून आपण काय करतोय, वटहुकूम काढतोय, 1 2 3 कलम. ठीक आहे. किंवा जे काही काही विधेयक असतात ना, ती धनविधेयकामध्ये मर्ज करायला समजते. आता आपल्याला माहित आहे मनी बिल, ठीक आहे, फायनान्शियल बिल 110 112 जे काय आहे ते मांडण्याची पद्धत वगैरे. तर आपण काय करतो, जेव्हा मनी बिल असतं तर ते मनी बिल लोकसभेचा स्पीकर सर्टिफाय करतो, राज्यसभेला काही त्याच्यामध्ये काय नसतात, पॉवर्स नसतात, 14 दिवस तिथं राहू शकतो वगैरे वगैरे. तर काय व्हायले माहिती आहे का, सामान्य विधेयकाला तुम्ही धनविधेयक ठरवून काय करायचे, राज्यसभेला डावलून टाकायले. त्यामुळे द्विग्रही सभागृहाचं अस्तित्वच धोक्यामध्ये आहे. ठीक आहे. पक्षांतर राजकारण म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे व्हीप्स असतात प्रत्येक पक्षाचे. ठीक आहे. मग तुम्ही एखादा, आता बघा एक उदाहरण देऊ आपण, राघव चड्डा जे काय माझ्यामध्ये खासदार आहे आपचे, त्याला जे काही मत मांडत होते त्याला त्यांनी विरोध केला, कोण, आपच्या पक्षानं. म्हणजे काय, तुम्हाला एखाद्या खासदाराला आमदाराला जर आपलं मत मांडायचं असेल तर तो मांडू शकत नाही, त्याला पक्षाचेच नियम किंवा पक्षाचाच व्ह्यू मांडावा लागतो. ठीक आहे. नाहीतर त्याच्या विरोधात पक्षांतर बंदी कायदा पण लागू होऊ शकतो, व्हीप जारी केला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे व्यक्तिगत संसदेमध्ये व्यक्तिगत खासदाराच्या मताला किंमत नाही, पक्षाच्या मतालाच किंमत आहे. समज, यामुळे पण जे काही डेमोक्रेटिक व्हॅल्यूज आहेत पार्लमेंटरी, त्या काय व्हायल्यात, कॉम्प्रोमाइज व्हायला. निष्कर्ष काय लिहिता येईल आपल्याला, संसदेचे महत्व आणि पुन्हा जर प्रस्ताव करायचा असेल तर आपल्याला सुधारणा करणं आवश्यक आहे. किमान 100 दिवस तरी कामकाज झालं पाहिजे. ठीक आहे. विधेयकाची समित्याकडून काय झाली पाहिजे, छाननी झाली पाहिजे. डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी आहेत आपल्या 24 त्या. ठीक आहे. विधायक विरोधासाठी शॅडो कॅबिनेटची काय केली पाहिजे, संकल्पना राबवणं आवश्यक आहे. आपण जेव्हा इंग्लंडचं आणि भारताच्या संसदेचं कंपॅरिझन करतो, इंग्लंडमध्ये शॅडो कॅबिनेट संकल्पना आहे, तशी भारतामध्ये पण यायला पाहिजे, असं आपण निष्कर्षामध्ये देऊ शकतो. 5वं बघा, गुड गव्हर्नन्सचा प्रश्न आहे. सुप्रशासन किंवा सुशासन आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यात कार्यकारी न्यायपालिकेला घ्यायची भूमिका स्पष्ट करा. ठीक आहे. आता बघा, याचा स्रोत काय, तर याचा तुम्ही 2 स्रोत यूज करू शकता. एक आहे ARCचा रिपोर्ट, सेकंड ARCचा अहवाल क्रमांक 1 आणि अहवाल क्रमांक 4. आणि त्याचबरोबर तुम्ही त्याला न्यूजपेपर सोबत पण, न्यूजपेपरमध्ये पण भरपूर आर्टिकल्स येतात, द हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल. तुम्ही या दोन्ही गोष्टीला लिंक करून गव्हर्नन्सचा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. एडिटोरियल पण भरपूर आलेले आहेत. ठीक आहे. पण मी एक बेस ARCचा घेतला, त्यामध्ये पण भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत ज्या आपल्यासाठी सफिशियंट आहेत. ठीक आहे. बघा, दुसऱ्या सुधारणा आयोग म्हणजे प्रशासकीय सुधारणा, सेकंड ARC म्हणतो, संकल्पनेनुसार सुशासन हे प्रामुख्याने उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेवर अवलंबून असतं. भारतात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यकारी मंडळ, न्यायपालिका या दोघांची भूमिका काय, महत्वाची. आता कार्यकारी मंडळाची काय भूमिका आहे, ई प्रशासन आणि सेवा वितरण, ई गव्हर्नन्स. ठीक आहे. आता आपण भ्रष्टाचार कमी करण्यासाठी काय काय केलं, जॅम त्रिकूट म्हणजे काय, जनधन, आधार आणि एम फॉर आपलं ट्रान्सपोर्ट, म्हणजे त्याला आपण डायरेक्ट ट्रान्सपोर्ट म्हणतो, DBT. ठीक आहे. आणि थेट मोबाईल, सॉरी, एम फॉर मोबाईल, जे फॉर जनधन, ए फॉर आधार, हे जाम झालं आणि DBT अलग आहे, म्हणजे आपण डायरेक्ट अकाउंटमध्ये जे पैसे जमा होतात ते. यामुळे काय झालं, भ्रष्टाचार कमी झाला. ठीक आहे. सरकारी आकडेवारीनुसार DBT मुळे जवळपास किती रुपये वाचले सरकारचे माहिती, 3.4 लाख कोटी सार्वजनिक निधीचा काय झालाय, म्हणजे दुरुपयोग टळलाय. कशामुळे, फक्त ई गव्हर्नन्समुळे. संस्थात्मक चौकट बघा, आता दुसरा पॉइंट, माहितीचा अधिकार आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, सिटीजन चार्टर आहे. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रलाइज पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेसल मॉनिटरिंग सिस्टीम आहे, तिला आपण CPGRAMS म्हणजे CP ग्राम्स म्हणतो. ठीक आहे.
यानुसार केंद्रीय तक्रार निवारण यंत्रणा चालवली जाते. तुमचे जे काही तक्रारी असतील ते तुम्ही याच्यानुसार सॉल्व्ह करू शकता. म्हणजे ट्रान्सपरन्सी येईल. या स्वयं प्रेरित प्रकटीकरण, प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर म्हणजे काय, ओपन डेटा पोर्टल्स आहेत जसं data.gov.in आणि सरकारी योजनेच्या डिजिटल ऑडिटच्या माध्यमातून पारदर्शितेला आपण काय देतोय, प्रोत्साहन देतो. ठीक आहे. त्यानंतर बघा क्षमता बांधणी, प्रशासनाला अधिक नागरिक केंद्री बनवणं आणि पारदर्शक बनवण्यासाठी मिशन कर्मयोग, हे जे लेटेस्ट मिशन आहे सिव्हिल सर्वंटसाठी आहे. ठीक आहे. मेनली हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आपल्याला बघायला मिळतो. न्यायपालिकेची भूमिका कशी आहे बघा, ट्रान्सपरन्सीचं संरक्षण कसं होते, पारदर्शकतेचं. तर सर्वोच्च न्यायालयाने माहिती जाणून घेण्याचा हक्क हा कलम 19(1)(a) आणि 21 अंतर्गत काय केलाय, मूलभूत हक्क केलाय. म्हणजे माहितीचा अधिकार तुमचा मूलभूत हक्क झालेला आहे. राजकीय निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी 2024 मध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहे ना त्याला अवैध किंवा घटनाबाह्य ठरवलेला आहे. ठीक आहे. अजून काय लिहिता येईल तुम्हाला, जनहित याचिका आहे, न्यायिक पुनर्विलोकन आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स आहेत. याच्या माध्यमातून न्यायपालिका भ्रष्टाचारावर काय करते, नियंत्रण ठेवते. 2G स्पेक्ट्रम वाटपावर लक्ष ठेवणं किंवा निवडणुकीतील उमेदवारासाठी गुन्हेगारी प्रॉसिक्युशन जाहीर करणं, सक्तीचं करणं, ह्या गोष्टी कोण सांगितल्यात आपल्याला, न्यायालयानं सांगितलं. म्हणजे न्यायालयाची पण भूमिका आपल्याला गव्हर्नन्समध्ये दिसली, त्याचबरोबर सरकारची पण दिसली, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ दोघांची. निष्कर्ष काय लिहिता येईल, पारदर्शकतेसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय व कार्यात्मक यंत्रणा कार्यकारी मंडळ उभी करतं. ठीक आहे. तर न्यायपालिका तिचे एक सतर्क रक्षक म्हणून कार्य करते. भक्कम लोकशाही व्यवस्थेसाठी या दोघांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे. समजतंय. तर हे आपलं क्वेश्चन नंबर 5 होता. 6 बघू, जो इनडायरेक्टली IRचा आहे. कशाचा आहे, इंटरनॅशनल रिलेशनचा. ठीक आहे. क्वेश्चन काय बघा, संयुक्त राष्ट्राच्या सुधारणेच्या, ठीक आहे, गरज या संदर्भात संयुक्त राष्ट्राचा समिट ऑफ फ्युचर 2024 चं काय करा, चिकित्सक परीक्षण करा. चिकित्सक. हा ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे ना बघा, 22-23 सप्टेंबर 2024 च्या युनायटेड नेशन जनरल असेंब्ली परिषदेत स्वीकारलेला द पॅक्ट फॉर द फ्युचर हा अधिकृत दस्तऐवज म्हणजे काय, ऑफिशियल डॉक्युमेंटच तुम्हाला मिळतो. त्याचबरोबर द हिंदूमध्ये याचे काय संपादकीय लेख आले होते, ते तुम्ही त्याला काय करू शकता, जोडू शकता. आता तुम्हाला याची समरी पण मिळून जाते द हिंदूमध्येच इनडायरेक्टली. म्हणजे काय, हा जो क्वेश्चन आहे तो इंटरनॅशनल रिपोर्ट्सवर आणि करंट अफेअर्सवर डिपेंड आहे. पहिले तुम्हाला तर रिपोर्ट काय, पॅक्ट ऑफ द फ्युचर, पॅक्ट फॉर द फ्युचर, सॉरी. बघा, संयुक्त राष्ट्राची भविष्याची परिषद समिट ऑफ द फ्युचर सप्टेंबर 2024 ही 21व्या शतकातील आव्हानाचा सामना करण्यासाठी जागतिक प्रशासनात ग्लोबल गव्हर्नन्स सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित केली होती. या परिषदेत भविष्यासाठीचा करार पॅक्ट फॉर द फ्युचर स्वीकारण्यात आला. हे तुमचं इंट्रोडक्शन झालं. हे तुम्हाला त्या रिपोर्ट्समध्ये पण कळतं आणि न्यूजपेपरमध्ये पण कळून जातं. ठीक आहे. आता बघा, संयुक्त राष्ट्र सुधारणा संदर्भात चिकित्सक परीक्षण काय, काल्यबाह्य जी संरचना झाली तिची दखल झाली, आउटडेटेड जे काही स्ट्रक्चर आहे. का, 1945च्या तेव्हाच्या जिओपॉलिटिकल कंडिशन नुसार काय केलं होतं आपण, संयुक्त राष्ट्र परिषदची सुरक्षा परिषद युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आता मात्र ती थोडी कमकुवत झालेली आहे, कुचकामी झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही सदस्यांची संख्या वाढवण्यावर आणि विशेषतः आफ्रिका आणि ग्लोबल साऊथ म्हणजे भारत ऐतिहासिक आणि अपुरे प्रतिनिधित्व सुधारण्यावर भर देण्यात आला. म्हणजे काय, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये जे 5 आहेत ना त्याला बदला आपल्या भारताला पण आणि आफ्रिकेतल्या काही देशाला घ्या. केवळ सुरक्षा परिषदच नव्हे, व्याप्ती बघा, तर विकसित देशांच्या कर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स त्यामध्ये पण बदल करायचा आहे. AI सारख्या नवीन तंत्रज्ञानाचे नियमन करण्यासाठी ग्लोबल डिजिटल कॉम्पॅक्ट हे पण आपल्याला काय करायचंय,
बनवायचं याची पण शिफारस करण्यात आली. टीकात्मक बाजू काय बघा, त्यांनी तर हे पॅक्ट फॉर फ्युचर मांडला, पण त्याचा विरोधी भूमिका किंवा पॉइंट्स काय आहे? ही घोषणा महत्वाकांक्षी आहे, पण सुरक्षा परिषदेच्या विस्तारावर, ठीक आहे, इथे कोणतीच टाइमलाईन दिली नाही की आपल्याला ती कधी बदलायची. म्हणजे यामध्ये ही महत्वाची त्रुटी आहे का, नकार अधिकार ज्या ज्या 5 जणांना आहे, P5 म्हणतो आपण त्याला, वेटो पॉवर आहे, ठीक आहे. सर्वांना 5 देशाची नाव माहिती आहे, ठीक आहे. देशांनी दाखवलेली उदासीनता यामुळे हा करार जो आहे ना, आराखड्याऐवजी केवळ इच्छा प्रकट करणारा दस्तऐवज आहे. फक्त विश असं करू, प्रत्यक्षात होईल का याची गॅरंटी नाही, कारण की या पी पासून त्याबद्दल काही बोललेलाच नाही. निष्कर्ष, 2024च्या या परिषदेने संयुक्त राष्ट्राच्या संस्थात्मक साचलेपणाचे, ठीक आहे, इन्स्टिट्यूशनल स्टॅग्नेशन चाचणं यशस्वीपणे निदान केले असले तरी खऱ्या अर्थाने बहुपक्षीयता, मल्टीलॅटरलिझम साध्य करण्यासाठी केवळ घोषणापुरते मर्यादित न राहता संयुक्त राष्ट्राच्या सनदेत कालबद्ध आणि ठोस दुरुस्त्या करणं काय आहे, आवश्यक आहे. ठीक आहे. आपल्याला काय वाटलं, युनायटेड नेशनच्या संदर्भामध्ये जनरल त्यांचं सिक्युरिटी काउन्सिलवर प्रश्न येईल असं आपल्याला वाटत होतं, किंवा जनरल कोणते कोणते ऑर्गनायझेशन असतात, कसं काम करते, किंवा रोल काय आहे वर्ल्ड वॉर सेकंड नंतर युनायटेड नेशनचा, अशा क्वेश्चन आपण अपेक्षित करत होतो. पण ते सरास वेगळे झाले आणि त्यांनी करंटलाच क्वेश्चन्स काय केलेला आहे, पिक केलेला आहे. ठीक आहे. 7वं बघा, जनधन योजना. हा पण तुमचा सोशल जस्टिस मध्ये येऊ शकतो क्वेश्चन्स. ठीक आहे. 18 ऑगस्ट 2025 रोजी किती दिवस झाले बा अंमलबजावणी, 11 वर्ष झाले. त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलाय की वंचित लोकसंख्येचा, आता हे सोशल जस्टिसचा क्वेश्चन आहे, वंचित लोकसंख्येचा आर्थिक समावेश वाढविण्यात योजनेच्या यशाचे व परिणामकारतेचे मूल्यमापन करा. ठीक आहे. की बुवा जनधन योजना जी आपण काढली ती कशासाठी काढली, ज्यांना फायनान्शियल इन्क्लुजन करण्यासाठी, तर तिचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं सिंपली. ठीक आहे. बघा स्रोत काय, 28 ऑगस्ट 2024 ला अर्थ मंत्रालयानं, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सनं काढलेली PIB ची प्रेस रिलीज, PIBचा स्रोत आहे. ठीक आहे. जनधन योजनेच्या दशकपूर्ती निमित्त शासनाने जो यशाचा डेटाबेस दिला होता त्यावरच आधारित हा प्रश्न 2025च्या अनुषंगानं विचारलेला आहे. आता 11 वर्षाचा मेन नव्हतं, 10 वर्षाचं त्यांनी, म्हणजे 15 ते 25 असा तो इनडायरेक्टली होता. 14 ते 24 2014 ते 2024. ठीक आहे. 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळं PIB मध्ये मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने एक डाटा रिलीज केला होता, ते आपण 11 वर्षाचं म्हणून आयोगाने विचारलं आपल्याला. ठीक आहे. डायरेक्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. PIB तुम्हाला हा सॉल्व्ह होतो. ऑगस्ट 2025 मध्ये आपल्या यशस्वी अंमलबजावणीला 11 वर्ष पूर्ण झाले. कशाला, पंतप्रधान जनधन योजना. ही जॅम म्हणजे काय, जनधन, आधार आणि मोबाईल. ठीक आहे. या त्रिकुटाच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक समावेशनाचे, कोणत्या, फायनान्शियल इन्क्लुजनचं मुख्य आधारस्तंभ बनले आहे. ठीक आहे. आता बघा, आर्थिक समावेशनातील यश आणि परिणामकारकता आपण त्याला म्हणू शकतो. व्यापक पोहोच आहे म्हणजे काय, खूप लोकांपर्यंत ती पोहोचली. ठीक आहे. 53 कोटीहून अधिक बँक खाती निघालेली, 53 करोड. ठीक आहे. आणि 2.3 लाख कोटीपेक्षा जास्त ठेवी पण मिळालेल्या आहेत. कशामुळं, जनधनमुळे. यामुळे काय झालं, बँकिंग सुविधा नसलेल्यांना बँकेशी आपण जोडले. ठीक आहे. आणि तळागाळातील बचत औपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये सामावून घेतली. जे घरी लोक सेव्हिंग करायचे का कोणाकडे तरी करायचे, ते आता इन्स्टिट्यूशनल सेव्हिंग करायला, बँकेमध्ये सेव्हिंग करायला. ठीक आहे. वंचित घटकांवर लक्ष दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय, हे जे आपण म्हणलं 53 कोटी यापैकी 67% खाती कशाची आहेत,
ग्रामीण आणि निमशहरी भागात, आणि 55% पेक्षा जास्त खाती कोणाचे? महिलाचे. म्हणजे आपल्याला याच्यात एक गोष्टी कळून जातात, ग्रामीण भाग आणि त्याचबरोबर महिलाचं फायनान्शियल इन्क्लुजन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे जनधन योजनेमुळे. गळतीला आळा बसला का? पीएम किसान, मनरेगा, ठीक आहे, आणि अजून जेवढ्या स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थेट लाभ हस्तांतरण, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर होतं, यामुळे काय झालं तर क्रांती झाली का? मध्यस्थी निघून गेले आणि जेवढा मनी तुम्हाला अलोकेट झालाय गव्हर्नमेंटकडून तेवढा तुमच्या अकाउंटमध्ये 100% काय व्हायला? जमा व्हायला. ठीक आहे, म्हणजे भ्रष्टाचाराला आळा मिळाला. सामाजिक सुरक्षेच्या जाळे, रुपे डेबिट कार्ड मिळाले आपल्याला, जे भारताचं इनोव्हेशन आहे. पूर्वी आपण मास्टर कार्ड, व्हिसा वगैरे वापरायचो, जो USA मेड होते. ठीक आहे, आता पण वापरतो आपण. त्यासोबत मिळणारा 2 लाखाचा अपघाती विमा, यामुळे गरीब असुरक्षित घटकांना काय मिळालं? औपचारिक सुरक्षा कवच मिळालं, इन्शुरन्स. ठीक आहे, निष्कर्ष काय देता येईल तुम्हाला? काही खाती निष्कर्ष राहणे आणि डिजिटल आर्थिक साक्षरतेचा अभाव यासारखी आव्हाने अजून असली तरी या योजनेचा एकूण प्रभाव वादातील आहे. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक समावेशन निर्देशकांतील FI इंडेक्स सातत्यपूर्ण वाढीवर स्पष्ट होते की तळागाळातील अर्थव्यवस्थेला रोख अवलंबित्वाकडून डिजिटल आणि औपचारिक रूप देण्यात जनधन योजना हे महिलाचा दगड ठरलेले. समजते का? थोडे तर लॅकुनाज लिमिटेशन सगळीकडे असतात, पण पॉझिटिव्ह आपल्याला जास्त बघायला मिळतात. ठीक आहे, कारण फायनान्शियल इन्क्लुजन भरपूर झालेलं आहे. भरपूर म्हणजे खूप. ठीक आहे, 8वा क्वेश्चन बघू आपण. दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्याचे उपाय सांगा. आता खूप सोपा प्रश्न आहे, स्टॅटिक्स आहे. तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये किंवा सोशल जस्टिस मध्ये पण ह्या गोष्टी काय करतो आपण, हे सगळ्याला माहिती काय करता येईल काय नाही करता येईल वगैरे. ठीक आहे, पॉवर्टी आणि भूकमारी, हंगर्स. तर हे जे आहे तो स्टॅटिक क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पण तुम्ही आता याला जोड कशा देऊ शकता? जागतिक भूक निर्देशांक, ज्याला आपण ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणतो, 23-24, आणि नीती आयोगाचा जो बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे, याची जोड तुम्हाला कशाला द्यायची? तुमच्या स्टॅटिकच्या आन्सरला. तुमचं जे उत्तर होईल तो काय होईल? खूप चांगलं होईल. याच्याबरोबर तुम्हाला करंटमध्ये पण, न्यूजपेपरमध्ये पण ह्या गोष्टी भरपूर मिळू शकतात. कुरुक्षेत्रामध्ये पण मिळू शकतात, योजनेमध्ये पण मिळू शकतात. ठीक आहे, आता याला आपण काय म्हणू शकतो? ठीक आहे, 5 मिनिट. बघा, नीती आयोगाच्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकानुसार मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कधीचा? 23चा. भारताने 13.5 कोटी लोकांना दारिद्र्यातून यशस्वीपणे बाहेर काढले. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स, कमिट्या, कमिशन, हेच लेबल, याचं तुमच्या आन्सरमध्ये उल्लेख आलाच पाहिजे. डाटा माहीत असेल तर खूप चांगला, नसेल माहीत तर तुम्ही अप्रॉक्सिमेट डाटा तरी लिहू शकता. ठीक आहे, म्हणजे 13 ते 14 कोटी असं, किंवा नियर अबाउट 13 कोटी, किंवा कोटीमध्ये वगैरे असं तुम्ही लिहिलं तरी चालतं. एक्झॅक्ट फिगर एक लक्षात घ्या, एक्झॅक्ट लिहावी अशा अपेक्षता नाही. माहीत असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी तुम्ही रिलेटिव्ह फिगर लिहिले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, नसेल माहिती लिहित जाऊ नका वाटल्यास. ठीक आहे, तरी शाश्वत विकास उद्दिष्ट जे आहे आपलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, दारिद्र्य निर्मूलन आणि शून्य भूकमारी साध्य करणं, म्हणजे झिरो हंगर्स. ठीक आहे, खालील उपाययोजना स्पष्ट करता येतील. म्हणजे बघा, आपण इथे किती गव्हर्नमेंटच्या किंवा इंटरनॅशनल जे काही गोल्स आहेत त्याचा आपण इथं काय घेतलेला आहे, उल्लेख घेतलेला आहे, जेणेकरून आपलं उत्तर काय होतं? सर्वसमावेशक होतं. म्हणजे असं किंवा यस, युअर आन्सर इज मल्टी डायमेन्शनल, इंटरडिसिप्लिनरी. ठीक आहे, बघा, पहिलं आहे अन्न आणि पोषण सुरक्षा. धान्याची गळती थांबवण्यासाठी शांताकुमार समिती, मी तुम्हाला म्हणलेले समित्या वगैरेचे तुम्हाला उल्लेख करायचे. तुम्ही काय करा, आता नंतर आपण क्लासमध्ये वगैरे आपण त्या गोष्टी बघूया. ठीक आहे, बघा,
शिफारसीनुसार लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ज्याला आपण स्वस्त धान्य दुकान म्हणतो, या सुधारणा करणं आवश्यक आहे. छुपी भूक आहे, हिडन हंगर आहे, याला आपण काय करू शकतो, पोषणयुक्त पिकांचा म्हणजेच काय बायो फोर्टिफाईड क्रॉपचा वापर केल्यामुळं आपल्याला जे न्यूट्रिएंट्स मिळत नाही, ज्याला आपण काय म्हणतो छुपी भूक, समजते का, त्याला आपण काय म्हणालो हिडन हंगर, म्हणजे काय तुम्हाला भूक लागली नाही पण तुम्हाला न्यूट्रिशन मिळालेले नाही. ठीक आहे. पीएम पोषण योजना आहे. ठीक आहे, याची आपल्याला चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करायची. सेकंड काय लिहिल, रोजगार आणि उपजीविका निर्मिती, मनरेगा आहे. ठीक आहे, जीराम आपण त्याला म्हणायला होता. ठीक आहे, अधिक बळकट करून शाश्वत मालमत्ता निर्मितीवर भर देणे आणि ग्रामीण तरुणांना पंतप्रधान कौशल्य विकास योजना PMKVY जोडलं पाहिजे. शिथिल अतिरिक्त मजुरांना सामावून घेण्यासाठी MSME क्षेत्राला काय द्यायची, चालना द्यायची, जेणेकरून शेतीतले जे सरप्लस कामगार आहेत त्यांना पण रोजगार वगैरे मिळेल आणि त्यांचा पण उदरनिर्वाहाचा प्रश्न सॉल्व्ह होईल. कृषी क्षेत्राची लवचिकता बघा, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना आर्थिक संकट टाळण्यासाठी ई-नाम द्वारे शेतमालाचा योग्य भाव आणि PM किसान द्वारे निश्चित उत्पन्नाची हमी देण्यात येईल. ठीक आहे. सार्वजनिक सुरक्षा आणि महिला सक्षमीकरण, DBT आहे, जाम ट्रिनिटी आहे. ठीक आहे, तसंच राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन, लखपती दीदी. ठीक आहे, असे जे काही भरपूर गव्हर्नमेंटचे उपक्रम आहेत त्यानं सुद्धा आपण हे जे काही गरिबी आणि भूकमरी आहे ती कमी करू शकतो. निष्कर्ष खूप चांगला आहे बघा. अमर्त्य सेन जे आहेत नोबेल विजेते अर्थशास्त्रामधले, ठीक आहे, त्यांनी काय म्हणले बघा, दारिद्र्य आणि उपासमारीच्या शाश्वत निर्मूलनासाठी केवळ कल्याणकारी अनुदाने म्हणजेच काय वेलफेअर ग्रँट किंवा सबसिडी देण्याऐवजी लोकांची काय करा, क्षमता बांधणी करा, कॅपॅसिटी बिल्डिंग करा, जेणेकरून म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे काय, त्यांना आरोग्य, शिक्षण, कौशल्य यावर लक्ष केंद्रित करा, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकते. किती मस्त कन्क्लुजन होईल. नुसतं तुम्ही कॅपॅसिटी बिल्डिंग हा शब्द जरी लिहिला तरी तुमचं कन्क्लुजन काय होतं, सार्थ ठरतं. आता 9th क्वेश्चन बघा, भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पार्श्व मार्गाने म्हणजे लॅटरल बाहेरून प्रवेश करणाऱ्याच्या संभाव्य परिणामावर भारतीय नोकरशाहीची रचना प्रशासनाच्या संदर्भात चर्चा करा. तर आपल्याला काय वाटलं की बा प्रश्न काय येणार, तर बघा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पण हे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतात. ठीक आहे, सिव्हिल सर्व्हिसेस आपला एक GS2 मध्ये पण स्पेसिफिक पॉइंट आहे, त्यावर त्यांनी विचारलं. आपल्याला त्यांनी कन्व्हेन्शनल क्वेश्चनच विचारलं नाही, पूर्ण करंट बेस क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे हा पहिल्यापासूनच आहे, 10 वर्षापासून गोष्टी याच्यामध्ये आहेत, त्याला काय म्हणतो आपण चर्चेमध्ये. बघा ऑगस्ट 2024 म्हणजे एक लक्षात घ्या 26 ला आपला पेपर झालाय, 25 ची आपली परीक्षा आहे, 23, 24, 25 या 3 वर्षाचं करंट इनडायरेक्टली विचार, म्हणजे आपली ज्या वर्षीची परीक्षा आहे त्या वर्षीपासूनचं सगळंच, त्याच्या आदल्या 2 वर्षापासून 23, 24, 25 तर करंट तुम्हाला लागतं. तुम्ही म्हणाल सर एवढं करंट करायचं का, तर नाही, जे जे तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे करंट डेव्हलपमेंट आहे ना त्या सब टॉपिकच्या अंडर तुम्हाला तिथे लिहायचे. ठीक आहे, बघा UPSC ची लॅटरल एंट्रीची जाहिरात आली होती, ती रद्द झाल्यानंतरचा राजकीय वाद यावर इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन या पानावर आलेला द लॅटरल एंट्री डिबेट्स हा विश्लेषणात्मक लेख, समजते का, म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला मी सोर्स पण सांगितला, म्हणजे इंडियन एक्सप्रेस मधून हा लेख जशाला तसा आलेला होता. ठीक आहे, हिंदू मध्ये पण लेख आले नाहीत अशातला भाग नाही. ठीक आहे, द हिंदू मध्ये पण लेख आलाय, एक्सप्रेस मध्ये पण आलाय, पण हा जो मला वाटतो परफेक्ट आन्सर आपल्याला इथून मिळून जाईल. कशातून, एक्सप्लेन इंडियन एक्सप्रेस मधल्या. ठीक आहे, 24 ची गोष्ट आहे, समजते. बघा आता दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या आणि नीती आयोगाच्या शिफारसीनुसार प्रशासनाला गती देण्यासाठी खाजगी क्षेत्रातील विषय तज्ञ
प्रशासनात थेट उच्च पदावर सहसचिव आणि संचालक सामावून घेण्यासाठी लॅटरल एंट्री प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. म्हणजे तुमचं उत्तर मनमानी आहे का? नाही. तुम्ही दोन मोठ्या संस्थेचं किंवा कमिशनचं त्याला बॅकअप दिलेलं आहे. पहिलं दिलं ARCचं आणि दुसरं दिलं नीती आयोगाचं. यांनी सांगितलं की लॅटरल एंट्री ठेवा. तुम्ही आम्ही म्हणायलो का? UPSC म्हणाली का? नाही. समजते का? म्हणजे तुमचं जे इंट्रोडक्शनच आहे तेच हेवी आहे. ठीक आहे. सकारात्मक परिणाम काय जर आपण लॅटरल एंट्री घेतली तर? डोमेन एक्सपर्टाईज. बघा, आताचा जमाना AIचा आहे, क्लायमेट चेंजचा आहे, फायनान्स आणि सायबर क्राईम जे आहे, सुरक्षा, यासारख्या आधुनिक आणि गुंतागुंतीच्या आव्हानांना सामना करण्यासाठी आवश्यक विशेष ज्ञान असलेली स्पेशलाइज प्रशासनाला मिळतं, जे बहुतांश सामान्य जे जनरलिस्ट IAS असतात त्यांच्याकडे ते नसतं. IAS कडे तो अप्रोच नसतो. IAS हा जनरलिस्ट असतो. ते नो समथिंग अबाउट एव्हरीथिंग. समजते का? हा IAS आहे. पण AI मधला IAS ला काय कळणार आहे? अजिबात नाही. यासाठी स्पेशलाइजच लोक लागतात. कार्यक्षमता आणि संस्कृती. बघा, पारंपरिक लाल फितीचा कारभार हा आपला प्रशासनामध्ये असतो, रेटिपिझम म्हणतो. साचलेलापणा मोडून काढून ध्येय केंद्रित कॉर्पोरेट कार्यसंस्कृती रुजवली जाते. यानं काय होते? तुमची कार्यक्षमता वाढते. जी आपली संस्कृती आहे गव्हर्नमेंट ऑफिसची, 10ला जा 5ला घरी या, करा किंवा न करा, उद्या करा परवा करा, हे जे आहे ठीक आहे चलता आहे, हे इथे कुठेतरी आळा बसतो. मनुष्यबळाची कमतरता. बासवान समिती नमूद केलेल्या की केंद्र स्तरावर 1400हून अधिक IAS अधिकाऱ्याचा काय आहे? तुटवडा आहे. किती? 1400 म्हणजे जवळपास 1500 अधिकारी आहेत. ठीक आहे. नकारात्मक काय? जर आपण लॅटरल एंट्री घेतली तर निगेटिव्ह परिणाम काय होऊ शकतो? बघा, तळागाळातील अनुभवाचा अभाव. हे कॉर्पोरेटमध्ये असतात, त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती नसते. नियमित IAS अधिकाऱ्यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात जिल्हा पातळीवर कलेक्टर किंवा उपविभागीय अधिकारी म्हणून काम केलेलं असतं. त्यांना तिथला अनुभव जास्त असतो, तो तज्ञ लॅटरल लोकांकडे नसतो. संरचनात्मक संघर्ष. ठीक आहे. नियमित प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे नैराश्य, असुरक्षितता आणि संघर्षाची भावना निर्माण होऊ शकते. त्यांना वाटेल की आपण त्या पदावर जाणारच नाही. ठीक आहे, मग आपण काय फायदा आहे IAS होऊन वगैरे वगैरे. ठीक आहे. सामाजिक न्यायाची चिंता आहे. सिंगल पोस्ट जर कारण देत घटनात्मक आरक्षण SC ST OBC ला बगल दिली जाण्याची मोठी शक्यता असते. सामाजिक न्यायाच्या या चिंतेतून ऑगस्ट 2024 मध्ये UPSC ला काय करावी लागली? ही जाहिरात रद्द करावी लागेल. लॅटरल एंट्री दिली तर नो आरक्षण. तुमच्या फक्त आपण टॅलेंटवर तुम्हाला हायर करत आहोत, ना की सोशल इक्वॅलिटी किंवा सिक्युरिटीच्या नावावर. निष्कर्ष काय आहे? थेट प्रवेशाचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी एक पारदर्शक आणि वैधानिक संस्थात्मक यंत्रणा उभारणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यात विषय तज्ञता, प्रशासकीय अनुभव आणि सामाजिक न्यायाचे घटनात्मक तत्व, ज्याला आपण आरक्षण म्हणतो, याचा योग्य समतोल साधला जाईल. ठीक आहे. किती मस्त अप्रोच आपण इथे वापरलेला आहे बघा. ठीक आहे. 10वा क्वेश्चन बघूया आपण. भारत आणि जपान यांच्यातील नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप ची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? यामुळे भारतातील वाहतुकीच्या आव्हानावर मात करण्यासाठी कशी मदत होणार? क्वेश्चन तर डायरेक्टच आहे, पण करंट बेस. ठीक आहे. बघा, स्रोत काय? भारत आणि जपानच्या भारी उद्योग मंत्रालय, म्हणजे हेवी मिनिस्ट्री, अवजड उद्योग मंत्रालय म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रिक वाहनं आणि मोबिलिटी बाबत झालेले अलीकडचे करार, PIBचं प्रेस रिलीज आणि द डिप्लोमॅट मधील विश्लेषणात्मक लेख. म्हणजे मी स्पेसिफिक डिप्लोमॅटचा इथं उच्चार केलेला आहे, पण बाकीच्या पण हिंदू एक्सप्रेस मध्ये पण आर्टिकल आलेले आहेत. एक लक्षात घ्या, कोणत्या पण न्यूजपेपर झालं तर तिथे काय येणार आहे? ती जी काही सबमिट, जे काही चर्चा झाली त्याचा ते सारांश देणार आहे.
आणि त्याच्यामध्ये आपलं मत देणार आहेत की पॉझिटिव्ह निगेटिव्ह. समजते की नाही? म्हणजे व्ह्यूज न्यूजपेपरमध्ये आले तर काही फरक पडत नाही, कोणते पण न्यूजपेपरमध्ये आले तर ते इनडायरेक्टली जवळपास सेमच असतं सगळं. कुठे 1-2 पॉईंट कमी जास्त होतात, बाकी काही नाही. बघा, ऑगस्ट 25 मध्ये भारतीय पंतप्रधानाच्या जापान दौऱ्यात अधिकृत झालेली आणि अलीकडेच बंगळुरू येथे जापान भारत मोबिलिटी समिट झाली बघा. ही लेटेस्ट आहे. ठीक आहे. मध्ये अधिक बळकट झालेली नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप ही केवळ पायाभूत सुविधांच्या अर्थसहाय्याकडून तंत्रज्ञानाच्या सहनिर्मितीकडे टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल आहे. ठीक आहे. प्रमुख वैशिष्ट्य काय? बहुमार्गीय कार्बन उत्सर्जन कपात. ठीक आहे. म्हणजे काय? केवळ एकाच तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता ईव्ही, इलेक्ट्रिकल व्हेकल, ग्रीन हायड्रोजन कॉरिडॉर आणि प्रगत जैव इंधन बायोफ्युएल्स यांचा समावेश करायचा. म्हणजे काय? भरपूर मार्गाने आपल्याला कार्बनचं जे इमिशन आहे ते कमी करायचं. डिजिटल आणि स्मार्ट सिटी मोबिलिटी, सॉफ्टवेअर डिफाईन्ड व्हेकल एसडीव्ही, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण एआय म्हणतो, आधारित वाहतूक व्यवस्थापन आणि मोबिलिटी ॲज ए सर्व्हिस मास यावर विशेष लक्ष केंद्रित करायचं. प्रगत पायाभूत सुविधा आणि सुरक्षितता, जापानचे जागतिक दर्जाचे सेफ्टी इंजिनिअरिंग. आपल्याला माहित आहे टोयोटा, सुझुकी, होंडा, आपण जे कार्स, व्हेकल्स किंवा मोटरसायकल ह्या किती चांगल्या लेवलचे असतात. इंजन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग त्यांना चॅलेंज नाहीये, खूप चांगले असतात. त्याच्यात त्यांचे सिग्नलिंग जे आहे म्हणजे काय, जसं बाबा आपलं रेल्वेचं सिग्नलिंग असतं तसं. ठीक आहे. हाय स्पीड रेल आहे, उदाहरणामध्ये बुलेट ट्रेन वगैरे ते भारतात आणायचं. ठीक आहे. बुलेट ट्रेन तर आपल्याला माहिती चालू व्हायली आता इनडायरेक्टली. भारतातील वाहतुकीच्या आव्हानावर संभाव्य उपाय. शहर वाहतूक कोंडी आणि अपघातावर नियंत्रण मिळेल. ठीक आहे. कारण त्यांची जी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि प्रगत सिग्नलिंगचा आपण काय करू वापर करू. शाश्वतता आणि प्रदूषण नियंत्रण. ठीक आहे. याच्यानं काय होणार आहे, आपल्याला जे आपलं कार्बनचं इमिशन आहे ते कमी होणार आहे. म्हणजे नियर अबाउट आपण काय करू, नेट झिरो उद्दिष्ट साध्य करू. इकोसिस्टीम सिनर्जी. नीती आयोगाने नमूद केल्याने भारताच्या सॉफ्टवेअर, एआय टॅलेंटचं आणि जपानच्या हार्डवेअर उत्पादनाचं कॉम्बिनेशन करून आपण एक चांगली गोष्ट भारतासाठी तयार करू शकतो, जी काय राहील स्वस्त, सुरक्षित आणि योग्य. आता हे जे 10 क्वेश्चन्स होते हे मेनली 10 मार्क्सचे होते. 10, 100. आता हे जे 11 ते 20 आहेत ते 15 मार्काचे आहेत आणि 250 वर्ड्समध्ये. ठीक आहे. पूर्वीचे जे आपल्याला लिहायचं होतं 150 वर्ड्समध्ये लिहायचं होतं, आता जे येते 250 वर्ड्स. हे बघा, उत्तर 250 शब्दात 15 मार्कासाठी. बघा, संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार व्यापक आहे परंतु अमर्याद नाही. या विधानाची मूलभूत संरचना, सिद्धांत आणि अलीकडील घटनात्मक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा. ठीक आहे. बघा, हे जे कोटेशन आहे हे आपण डायरेक्ट कुठं घेतलं, 1980च्या मिनर्वा मिल खटल्यातील सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार. अलीकडील घडामोडी हा भाग कलम 370 इलेक्ट्रल बॉन्डच्या निकालानंतर द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेल्या लीगल एडिटोरियल मधून काय झालेलं आहे, प्रेरित झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय की मिनर्वा मिल मध्ये सांगितलं की अमर्याद घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला नाहीये, संसदेला नाहीये. त्याच बाबतीमध्ये आपण इथे घेतलेले. आणि हे जे सगळ्या गोष्टी आल्या त्या करंट अफेअर्सच्या संदर्भात तुम्हाला फक्त केस लॉज लिहायचे, बाकी काही नाही. ठीक आहे. बघा, राज्यघटनेच्या कलम 368 ने आपल्याला माहित आहे घटना दुरुस्ती असते 2 प्रकारची, एक साध्या बहुमत आणि एक 368 वाली. 368 मध्ये पण 2 प्रकार असतात, एक विशेष बहुमत आणि विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्याच्या साध्या बहुमत. ठीक आहे. संसदेला घटना दुरुस्ती व्यापक अधिकार दिलेले आहेत, ज्यामुळे बदलत्या काळानुसार संविधान एक जिवंत दस्तऐवज. कॉन्स्टिट्यूशन इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट असं विचारलं तर लिव्हिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता येईल. ठीक आहे. मात्र संसदेचा अधिकार अमर्याद नाही, त्यावर मूलभूत संरचना सिद्धांताचं काय आहे, मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. बघा, केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वांना माहित आहे. ठीक आहे. काय करण्यात आलेली आहे, 24 एप्रिल 1973 मूलभूत संरचना सिद्धांत लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे काय, संसदेला संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. मूलभूत हक्कामध्ये पण बदल करू शकतात, पण मूलभूत
संरचनेमध्ये बदल करू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन्स. ठीक आहे. बघा काय सध्याच्या चालू घडामोडी बघा. मर्यादा 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 99वी घटना दुरुस्ती अवैध घोषित केली, कारण की ती काय करायली, न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर गदा आणायली. ज्याला आपण म्हणतो नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. ठीक आहे. त्यानंतर बघा जनहित अभियान खटल्यामध्ये 2022च्या 103वी घटना दुरुस्ती म्हणजे काय, तर EWS आरक्षण. ठीक आहे. हे मात्र काय केलं की आपल्याला माहिती आहे संविधानामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक या दोन कारणासाठीच आरक्षण दिलं जातं, आर्थिक कारणासाठी दिलं जात नाही. पण न्यायालयानं आर्थिक कारणाने दिल्यानं काही विषम त्याला आपण काय म्हणतो, समानतेच्या मूलभूत रचनेमध्ये काही उल्लंघन होत नाही असं शिक्कामोर्तब करून EWS ला काय दिली, व्हॅलिडिटी देऊन दिली. ठीक आहे. संघराज्य आणि सार्वभौमत्व 370 रद्द केलं तर ओके आहे म्हणे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता सध्याची 106वी घटना दुरुस्ती झाली, नारी शक्ती वंदन. ठीक आहे. महिलांना आरक्षण द्यायलो आपण संसदेमध्ये, राज्य विधिमंडळामध्ये, त्याला आपण त्यांनी व्हॅलिडिटी दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपण थोडं फास्ट घेऊ. ठीक आहे. एक लाईन टू लाईन खूप वेळ लागेल आपल्याला. ठीक आहे. बघा मूलभूत संरचना सिद्धांत संविधानासाठी एक सुरक्षा झडप म्हणून काम करतो. तो संसदीय सार्वभौमत्व आणि संविधानाची सर्वोच्चता याचा काय करायला, अचूक समन्वय साधतो. घटना दुरुस्तीचा अधिकार अमर्याद नाही हे निश्चित करून तो काय करायला, बहुमताच्या हुकुमशाहीला आळा घालतो आणि समकालीन वास्तूचा संविधानाला नैसर्गिक विकास होऊ देतो. ठीक आहे. 12वा क्वेश्चन बघा. विकेंद्रीकरण निर्देशांक डिव्होल्यूशन इंडेक्स हा सहकारी संघराज्य प्रणाली आणि स्थानिक स्वशासन बळकटीकरणासाठी साधन म्हणून काम करतो, ज्यामुळे राज्यांना सुधारणेची क्षेत्रे ओळखता येतात आणि अधिक सक्षम प्रभावी पंचायत राजसाठी सर्वोत्तम पद्धती अवलंबण्यात येते. वरील कथन संदर्भात पंचायत विकेंद्रीकरण ठीक आहे निर्देशांक 2024 वर भाष्य करा. म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन कशावर आलेला आहे, विकेंद्रीकरण 2024. बघा स्त्रोत बघा, मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज. ठीक आहे. चा अधिकृत पंचायत राज डिव्होल्यूशन इंडेक्स 2024 चा अहवाल होता. प्रश्नातील वाक्य जे आहे, द डिव्होल्यूशन इंडेक्स सर्व्हिस ॲज ए टूल फॉर स्ट्रेंथनिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, हे अहवालाच्या प्रस्तावनेमध्ये जशाल तसं दिलेलं आहे. म्हणजे काय, क्वेश्चन डायरेक्ट इथून उचललेला आहे जशास तसं. कुठून, मिनिस्ट्री ऑफ पंचायत राजनं जो काही पंचायत राज डिव्होल्यूशन इंडेक्स पब्लिश केला होता त्यावर जसा तसा क्वेश्चन आला. PIB मध्ये पण तुम्हाला मिळतो आणि डायरेक्ट वेबसाईटवर पण आहे, तुम्ही बघू शकता. बघा पंचायत राज विकेंद्रीकरण निर्देशांक हा राज्यांनी संविधानाच्या कलम 243 जे नुसार पंचायत राज संस्थांना 3F फंक्शन्स, फंड आणि फंक्शनरीज अर्थात कार्य, निधी आणि कर्मचारी किती प्रमाणात हस्तांतरित केले आहे याचे मूल्यमापन करतो. 2024च्या संदर्भात हा केवळ आकडेवारी मोजण्याचे साधन न राहता धोरणात्मक बदल घडवून आणणारे एक प्रगत आणि अचूक साधन बनलेला आहे. बघा आता पहिला पॉइंट, सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यावर उत्प्रेरक आहे. म्हणजे विकेंद्रीकरणाच्या मापदंडावर राज्याची क्रमवारी रँकिंग निश्चित करून हा निर्देशांक कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझमला काय देतो, चालना देतो. त्याच वेळी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांना केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र रोल मॉडेल म्हणून काय करायलाय, समोर आणायलाय. आणि सहकारी संघराज्याला सुद्धा काय द्यायलाय, बळ द्यायलाय. यामुळे मागे असलेल्या राज्यांना काय मिळतो, बूस्ट मिळतो, शिकण्याची संधी मिळते. सुधारणेच्या क्षेत्रात पुराव्यावर आधारित ओळख हा निर्देशांक काय सांगतो, शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरणाशी, ठीक आहे, लोकलाइज करायचं आपल्याला, जोडलेला आहे. पंचायत राज संस्थेने केंद्र आणि राज्याच्या अनुदानावरील वाढते अवलंबित्व आणि त्यांना अत्यंत कमी असलेला स्वतःचा महसूल, ओन सोर्स रेव्हेन्यू यासारख्या तळागाळातील त्रुटीला काय करतो, उघड करतो.
यामुळे काय व्हायले, स्थानिक कर प्रणाली सुधारायला मदत होते किंवा भाग पाडलं जातं. प्रशासकीय क्षमता बांधणी हा निर्देशांक ई प्रशासन म्हणजेच काय, ई ग्राम स्वराज पोर्टल, मनुष्यबळ म्हणजे स्वतंत्र ग्रामसेवकाची कमतरता यातील तफावत ठळकपणे मांडते. त्यामुळे राज्यांना राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आपल्याला माहित आहे अंतर्गत अचूक आणि उद्दिष्ट केंद्रित क्षमता बांधण्यासाठी दिशा मिळते. समावेशक प्रशासन हा निर्देशांक खऱ्या राजकीय विकेंद्रीकरणाचे काटेकोरपणे काय करतो, मूल्यांकन करतो. ठीक आहे. यामुळे सरपंच पतीसारख्या छुप्या हस्तक्षेपाला आळा बसतो. हा पॉइंट बघा. ठीक आहे. नाही तर आपल्या इथं माहित आहे की महिला सरपंच असते पण ऍक्च्युअल कोण असतो, सरपंच तिचा पती, त्याला आपण तो छुपा सरपंच पती. ठीक आहे. बघा आपण याला कन्क्लूड कसं करू. सेकंड ARC ने भर देऊन सांगितल्याप्रमाणे खरे विकेंद्रीकरण म्हणजे केवळ अधिकाराचे वाटप नसून तळागाळातील सक्षमीकरण आहे. पंचायत विकेंद्रीकरण निर्देशांक 2024 हे महत्वपूर्ण मार्गदर्शक साधन म्हणून कार्य करतो, जे पंचायतींना केवळ सरकारी योजना राबवण्यावर यंत्रणा ठेवता खऱ्या अर्थाने स्थानिक स्वशासनाच्या स्वायत्त संस्था बनवणे आणि महात्मा गांधीचं ग्राम स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणे. आपल्याला माहिती आहे गांधी बापू आलेच पाहिजे कशामध्ये, पंचायत राजमध्ये. कलम 40 पण आलं पाहिजे. ठीक आहे. 13वा क्वेश्चन बघा, आपण पंचायत राजवरच आहे. पंचायत राज योजनेत ग्रामपंचायतीचे स्थान आणि महत्व सांगा. हा स्टॅटिक क्वेश्चन आहे. ठीक आहे. म्हणजे काय, लक्ष्मीकांत आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि त्याचबरोबर तुम्ही करंट सोबत पण याला थोड्या गोष्टी लिंक करू शकता. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. म्हणजे मला वाटतं हा एकमेव प्रश्न आहे जो तुमच्या स्टॅटिक्स बुक्स मधून काय होऊ शकतो, सॉल्व्ह केला जाऊ शकतो. पण त्याला पण तुम्हाला ॲनालिटिकल स्किल लागतील. जशाल तसं उत्तर देईल नाही, तुम्हाला स्वतःच्या बुद्धीचा पण वापर करावा लागेल. बघा आता 73वी 14 घटना दुरुस्ती कायदा 1992. ठीक आहे. जो लागू कधी झाला आपला, 24 एप्रिल 1993 ला. ठीक आहे. घटनात्मक दर्जा देऊन महात्मा गांधीचे ग्राम स्वराज्याचे स्वप्न काय केलं आपण, रचनात्मकरित्या साकार केलं. या त्रिस्तरीय रचनेत ग्रामपंचायत गाव पातळीवर आहे आणि स्थानिक स्वशासनाचं काय आहे, सर्वात मूलभूत आणि पायाभूत एकक आहे. समजते ना. जे आपली जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, असं ग्रामपंचायत हा मेन आहे, पाया आहे. बघा ग्रामपंचायतीत तळागाळातील कायदेमंडळ असलेल्या ग्रामसभेची, ग्रामसभेचं कलम 243 कार्यकारी समिती म्हणून काम करते. लोकशाहीच्या पिरॅमिडच्या अगदी तळाशी असलेल्या ग्रामपंचायतीच्या या ग्रामीण जनता आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य शासन यांच्यातील मुख्य दुवा आहे. जनता, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि सरकारमधला दुवा म्हणून ग्रामपंचायत काम बघते. महत्व बघा, लोकशाहीचं विकेंद्रीकरण आहे. ठीक आहे. कारण का, ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत वर खाली, त्याला आपण टॉप टू डाऊन नियोजनाऐवजी बॉटम अप अप्रोचला काय करते, भर देते. त्यामुळे स्थानिक गरजाला आपल्याला कळून जातात की काय त्यांना आवश्यकता आहे. कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी, मनरेगा असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, जल जीवन मिशन असेल. ठीक आहे. यासारख्या प्रमुख राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय योजनांची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं, ग्रामपंचायत. सामाजिक समावेशन आणि सक्षमीकरण 243D अंतर्गत SC ST महिलांना आपण आरक्षण देतो. ठीक आहे. ई प्रशासन आणि पारदर्शकता, ई ग्राम स्वराज्य पोर्टल असेल, स्वामित्व योजना असेल, ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी यासारख्या उपक्रमाद्वारे ग्रामपंचायती काय व्हायला, डिजिटल प्रशासनाची केंद्र म्हणत आहेत. त्यामुळे काय व्हायले, निधीच्या वापरात पारदर्शकता येत आहे आणि जमिनीचा वाद पण कमी होत आहे. आपत्ती व्यवस्थापन बघा, कोविड सारख्या महामारीच्या काळात विलगीकरण कक्ष, जे आपण क्वारंटाईन म्हणायचो त्याला, ते व्यवस्थापन, स्थलांतराचा मागोवा घेणं, अन्न वाटपात ग्रामपंचायतीचा फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून काय केलेलं आहे, महत्वाची भूमिका बजावलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आपण
जे महत्व आहे ग्रामसभेचं किंवा ग्रामपंचायतीचं ते अधोरेखित करतोय. आर्थिक विकेंद्रीकरण बघा, 15व्या वित्त आयोगाने ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या थेट अनुदानात काय केलेलं आहे, वाढ केलेली आहे. ठीक आहे, कशामुळे केलेली आहे की तिच्यामुळे काय होईल, आपलं फायनान्शियल डिव्होल्यूशन होईल. ठीक आहे, असे असले तरी दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगानं सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या खऱ्या विकासात त्यांचा अत्यंत कमी असलेला स्वतःचा महसूल, ओन सोर्सेस रेव्हेन्यू, ठीक आहे, हा मोठा अडथळा आहे. त्यांना केवळ सरकारी योजना राबवणाऱ्या यंत्रणा न ठेवता खऱ्या अर्थाने स्वशासनाच्या स्वायत्त संस्था बनवण्यासाठी काय केलं पाहिजे, आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्यांची क्षमता वाढवली पाहिजे. 14वा क्वेश्चन, ठीक आहे, लोकपाल चे अधिकार, जबाबदारी आणि मर्यादेवर चर्चा करा आणि त्याची तुलना स्वीडनच्या लोकपालाशी करा. ठीक आहे, म्हणजे हे तुमचा जो प्रश्न आहे तो डायरेक्ट आहे, प्लस तुम्हाला ARC चे रिपोर्ट्स पण वाचावे लागतील. ठीक आहे, बघा यम लक्ष्मीकांतमध्ये लोकपाल लोकायुक्त देशाला तसं दिलेलं आहे. दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोगाचा अहवाल क्रमांक आहे 4, इथिक्स इन गव्हर्नन्स. या अहवालात भारतीय लोकपाल आणि स्वीडिश ओम्बुड्समन याची थेट तुलनात्मक चर्चा दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही न्यूजपेपरमध्ये पण ह्या गोष्टी येतच राहतात. ठीक आहे, बघा न्यूजपेपर तर आपला GS2चा आता काय झालेला आहे, फर्स्ट रिस्पॉन्डर झालेला आहे, की तुम्हाला फर्स्ट स्टॅटिक्स सोडून जर काही करायचं असेल तर करंट करायचं. ठीक आहे, बघा स्वीडनचा लोकपाल प्रारूपापासून प्रेरणा घेऊन लोकपाल आणि लोकयुक्त कायदा 2013 भारताने काय केला, लागू केला आणि या कायद्यानुसार भारतात सर्वोच्च भ्रष्टाचार विरोधी संस्था म्हणून लोकपालची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, अधिकार आणि जबाबदाऱ्या बघा, व्यापक अधिकार क्षेत्र आहे, पंतप्रधान, मंत्री, केंद्रीय कर्मचारी सगळेजण यामध्ये येतात. देखरेख आणि नियंत्रण, ठीक आहे, की बाबा लोकपालाने सोपवलेल्या प्रकरणामध्ये CBI सह कोणत्याही तपास यंत्रणेवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याचे अधिकार लोकपालाला आहेत. दंडात्मक अधिकार, दिवाण न्यायालयाचे अधिकार पण त्यांना आहेत. लोकपालावर मर्यादा काय आहेत बुवा, स्वतःहून ते दखल घेऊ शकत नाहीत. ठीक आहे, त्यांना तो अधिकार नाहीये. मर्यादित व्याप्ती आहे. ठीक आहे, म्हणजे काय की लोकपाल किंवा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात किंवा अंतर्गत भ्रष्टाचारा प्रकरणापुरताच मर्यादित आहे, इतर गोष्टीसाठी तो नाही. कालमर्यादा आणि भीती, गुन्हा घडल्यापासून 7 वर्षाच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे. खोट्या तक्रारीसाठी कठोर शिक्षेचं पण काय आहे, प्रावधान आहे, म्हणून कोणी स्वतःवरून केस किंवा तक्रार करायला पण घाबरतं. कार्यकारी मंडळाचा प्रभाव, लोकपाल निवड समितीमध्ये कोण आहेत, राजकीय नेते आहेत, त्यामुळं त्यांच्या फेवरमधलाच माणूस इथं असू शकतो. पंतप्रधानावर ते कंट्रोल करू शकतात पण खूप लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे, स्वीडनचा लोकपाल बघा आता, कार्यवाहीची व्याप्ती, स्वीडनचा लोकपाल प्रामुख्याने प्रशासकीय निपक्षपाता, नागरिकांच्या हक्काचे उल्लंघन आणि गैरप्रशासन यावर कारवाई करतो. पण भारतीय लोकपाल फक्त कशावर करतो, भ्रष्टाचाराचा. सक्रिय दृष्टिकोन बघा, स्वीडनचा लोकपाल सरकारी कार्यालयाची तपासणी करण्याचे आणि स्वतःहून चौकशी सुरू करण्याचे अधिकार आहेत, तसे भारताला नाही आहेत. स्वीडनचा लोकपाल हा पूर्णपणे संसदेला जबाबदार आणि कार्यकारी मंडळापासून पूर्णपणे स्वतंत्र असतो, पण भारतामध्ये तसं काही नाही, कारण की निवड प्रक्रियाच कोण करायले, कार्यकारी मंडळ. निष्कर्ष काय म्हणू शकतो आपण, ARC न सुचवल्याप्रमाणे लोकपालाला खऱ्या अर्थाने जर प्रभावी तक्रार निवारण संस्था बनवायचा असेल तर स्वीडिश लोकपालासारखं सुमोटो अधिकार देणं आणि त्याची व्याप्ती गैर प्रशासनापर्यंत वाढवणं आवश्यक आहे. आता हा IR चा क्वेश्चन आहे जो आपल्याला आलेला आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशनवर मालदीव आणि भारत. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे ना, जवळपास 3 वर्षाच्या करंट अफेअरचं काय आहे, मिश्रण आहे. तो एकाच वर्षी क्वेश्चन विचारला अशातला भाग नाही, जवळपास 3 वर्षाचा
आढावा त्यांनी घेतला. बघा, 3 वर्षातील मालदीव मधील राजकीय घडामोडीवर भाष्य करा. त्या भारतासाठी हानिकारक ठरू शकतात काय आणि त्यासाठी उपाययोजना सुचवा. म्हणजे तुम्हाला जस्ट इमॅजिन 3 इयर्स करंट अफेअर इनडायरेक्टली विचारले. म्हणजे तुम्हाला अभ्यास करता वेळेस थोडं बॅकग्राऊंडचा पण अभ्यास करणं अपेक्षित आहे. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन ORFI फेमस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, याचे लेख आलेला आहे. आणि द हिंदूचं कव्हरेज विशेषतः मोहम्मद मुइझू यांचे इंडिया आउट धोरण ते आर्थिक संकटामुळे ऑक्टोबर 2024 मध्ये भारताने दिलेले बेल आउट किंवा करन्सी स्वॅप पॅकेज. म्हणजे हा मुइझू काय म्हणला होता, भारतीयांना गेट आउट, ठीक आहे, गो बॅक. आपल्या मालदीव्स मध्ये जाऊन किंवा मालदीव मध्ये आणि आपल्या लक्षद्वीप मध्ये जाऊन पंतप्रधानांनी फोटो काढले होते आणि मग टुरिस्टवर त्यांचा परिणाम झाला होता, हे तुम्हाला आठवत असेल. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या जे काही गोष्टी येतात ह्या 3 वर्षाचा मागोवा या क्वेश्चन मध्ये विचार. म्हणजे किती हाय लेवलचा क्वेश्चन आहे, तुम्ही जस्ट इमॅजिन. परफेक्ट IR चा क्वेश्चन असं म्हणायला काही हरकत नाही. बघा, मागील 3 वर्षात मालदीवच्या राजकीय परिदर्शात मोठ्या धोरणात्मक बदल झाला. इब्राहिम सोलिव्ह यांच्या भारी दार्जिना इंडिया फर्स्ट धोरणाकडून 23च्या निवडणुकांमध्ये मोहम्मद मुइझू यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आउट मोहिमेकडे झालेला प्रवास यातील प्रमुख बदल आहे. 23, 24, 25 3 इयरचं करंट अफेअर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलंय. 3 इयर्स म्हणजे माझ्या 22ला आपली जी पहिल्यांदा घोषणा केली तेव्हा पेपर काढला काय असं कधी कधी वाटायला. ठीक आहे, काही क्वेश्चन तेव्हाचे होते काय असं वाटतं. ठीक आहे, बघा आता सध्याच्या बघा, सरकारने स्पष्टपणे चीनकडे झुकलेला दृष्टिकोन स्वीकारला आहे. यातील प्रमुख घटकामध्ये भारतीय लष्करी जवानांना माघारी पाठवण्याची मागणी. ठीक आहे, बीजिंग सोबत झालेले संरक्षण करार, मालदीवच्या बंदरावर दुहेरी व्यापार म्हणजे काय, चीनी संशोधन हेरगिरी जहाज शियांग यान होंग दिलेली परवानगी. ठीक आहे, वाढते कर्ज, गंभीर आर्थिक संकटामुळे मोदी सरकारच्या अलीकडेच मवाळ भूमिकागत भारताकडे आर्थिक मदतीची याचना करावी लागलेली आहे. ठीक आहे, हे झालं फर्स्ट पॉइंट. भारतासाठी काय हानिकारक होऊ शकतं तर बघा, पहिलं स्ट्रॅटेजिक इन्सर्कलमेंट म्हणजे धोरणात्मक कोंडी काय येऊ शकते. मालदीव भारताच्या पश्चिम किनाऱ्याच्या आणि महत्वाच्या 8 डिग्री चॅनलच्या अगदी जवळ आहे, जिथे चीनच्या लष्करी किंवा गुप्तचर वावर वाढणे हे चीनच्या स्ट्रिंग ऑफ पर्ल च्या धोरणाला बळ देणार आहे. ठीक आहे, सागरी सुरक्षा, चीनी संशोधन जहाजे जे असतात ते हिंदी महासागरात तळभागाचा अभ्यास करून भारतीय नौदल आणि पाणबुड्याच्या हालचालीवर काय ठेवायले, पाळत ठेवायले. प्रादेशिक प्रभावात घट, हिंदी महासागर क्षेत्रातील निव्वळ सुरक्षा प्रदाता नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर ही भारताची ओळख कमकुवत होत चाललेली आहे. नाही इंडियन ओशन मध्ये इंडियाचा दबदबा असायला पाहिजे. उपाययोजना काय सांगता येतील आपल्याला, व्यावहारिक आणि आर्थिक मसुदेगिरी, भारताने दबावाचे तंत्र वापरू नये, त्याऐवजी चीनच्या कर्ज सापळा धोरणाला श देण्यासाठी आर्थिक मसुदेगिरीचा वापर करावा. म्हणजे काय, चलन विनिमय करार करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट, स्थानिक विकासासाठी हाय इम्पॅक्ट कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, बहुपक्षीय मंचाचे बळकटीकरण म्हणजे सामूहिक सागरी सुरक्षेसाठी कोलंबो सुरक्षा कॉन्क्लेव्ह ज्यामध्ये भारत, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस यासारख्या संस्था आहेत त्याला बळकट करायचं. सॉफ्ट पॉवरचा यूज करायचा, वैद्यकीय पर्यटन, शिक्षण, लोकांमधील थेट संपर्क वाढवणे, संकटाच्या वेळी फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून कार्य करणे जसं ऑपरेशन कॅक्टस, कोविडची लस, ही भारताची अपार्य ओळख मालदीवच्या जनतेच्या मनात कायम ठेवणं हेच काय आपलं महत्वाचं अजेंडा राहिला पाहिजे. निष्कर्ष बघा, सागर सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर इंडिया इन द रिजन धोरणानुसार धोरणात्मक संस्था पाळणे, संयम पाळणे आवश्यक आहे. राजकीय धोरणाला
निष्प्रभ करण्यासाठी भारताने आपले अपर्याय विकासात्मक आणि आर्थिक सहकार्य कायम ठेवून भर दिला पाहिजे. ठीक आहे. 16वा क्वेश्चन बघूया आपण. भारताच्या राष्ट्रीय हिताच्या संदर्भात सार्क आणि बिमस्टेक यांची तुलना करायची. दोन्ही पण ऑर्गनायझेशन आहेत आणि आपल्या नेबरचे आहेत. ठीक आहे. तर भारतासाठी या प्रादेशिक संघटनाचं काय महत्व आहे? 250 शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. स्रोत काय बघा. जुलै 2024 मध्ये नवी दिल्लीमध्ये झालेली पहिली बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्याची परिषद आणि सार्कची निष्क्रियता आणि बिमस्टेकला भारताने दिलेले प्राधान्य यावर सी राजा मोहन यांचं इंडियन एक्सप्रेस मध्ये काय आला होता, एक उत्कृष्ट लेख आला होता. हा त्याचा स्रोत असू शकतो. पण तुम्ही जनरल अवेअरनेसनं पण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता जर तुम्ही सार्क आणि बिमस्टेक हे जे रिजनल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वाचले असतील तर मी पेसिफिक तुम्हाला रेफरन्स इथे दिलेला आहे. भारताचा शेजारी प्रथम म्हणजे काय, नेबर फर्स्ट पॉलिसी. ठीक आहे. आणि ऍक्ट ईस्ट पॉलिसी. ठीक आहे. या धोरणाच्या संदर्भात सार्क साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन आणि बिमस्टेक काय, बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल आणि इकॉनॉमिकल कोऑपरेशन. या प्रादेशिक संघटना अत्यंत महत्वाच्या कशा आहेत, भूराजकीय साधन आहेत. पण सध्या त्यांची उपयुक्तता आणि वाटचाल यात मोठा काय होतोय, फरक आहे. बघा, पहिली तुलना करतोय आपण भारताच्या राष्ट्रीय हित संदर्भामध्ये. धोरणात्मक उपयोगिता आणि अडथळे. पाकिस्तानने पुरस्कृत केलेला दहशतवाद आणि त्यांची जाणीवपूर्वक अडथळा आणण्याच्या प्रवृत्तीमुळे सार्क सध्या पूर्णपणे कशी आहे, निष्क्रिय आहे. 2014 पासून सार्कची एकही शिखर परिषद झालेली नाही. बघा, 2014 म्हणजे जवळपास 10-11 वर्ष होत आहे. यावेळेस बिमस्टेकच्या रचनेत पाकिस्तान नसल्यामुळं, बघा हे कॅन्सर नसल्यामुळं काय झालं, प्रादेशिक सहकार्य सुरळीतपणे पुढे नेण्यासाठी भारत हा एकमेव व्यावहारिक आणि दहशतवाद मुक्त मंच मिळाला. भू आर्थिक क्षमता बघा, सार्क देशात अंतर्गत व्यापार अजूनही केवळ 5% आहे. बिमस्टेक मध्ये मात्र दक्षिण एशिया आग्नेय एशियातील जोडणारा पूल म्हणून एकत्रित जीडीपी बघा किती, $4.5 ट्रिलियन पेक्षा अधिक आहे, जे भारतासाठी मोठी निर्यात बाजारपेठ असू शकते. कनेक्टिव्हिटी बघा, पाकिस्तानच्या विरोधामुळे सार्क मोटार व्हेकल अग्रीमेंट होऊ शकला नाही. या उलट कलादान मल्टीमोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट बिमस्टेक मुळे काय झालेला आहे, ऍटलिस्ट झालेला आहे. त्याचबरोबर भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग पण आपण बनवत आहोत. ठीक आहे. यामुळे काय होणार, आपण डायरेक्ट बाय रोडच थायलंड वगैरे तिकडे जाऊ शकतो. ठीक आहे. भारतासाठी महत्व काय, सार्कचे महत्व बघा, जरी ती सध्या डॉर्मंट पोझिशन मध्ये असली तरी दक्षिण आशिया ओळखीचा तोच एकमेव काय आहे, व्यापक मंच आहे. सार्क पूर्णपणे सोडून न दिल्यास एक पोकळी काय होऊ शकते, निर्माण होऊ शकते. छोटे शेजारी देश चीनच्या धोरणात्मक प्रभावाखाली जाण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय सार्क उपग्रह, कोविड-19 आपत्कालीन निधी यासारखी उपक्रमांवर भारत अद्यापही सार्कला काय करतोय, सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतो. बिमस्टेकचं महत्व बघा, बंगालच्या उपसागराची सागरी सुरक्षा निश्चित करण्यासाठी आणि चीनच्या वाढत्या नौदल विस्ताराला आळा घालण्यासाठी बिमस्टेकला अत्यंत महत्व आहे. तसेच म्यानमार बांगलादेश मार्गे होणाऱ्या कनेक्टिव्हिटीमुळे भारत ईशान्येकडील राज्यांना, नॉर्थ ईस्टर्न स्टेटला काय करू शकतो, आर्थिक विकास आणि एकत्रित होण्यासाठी अपार्य आहे. म्हणजे दोन्ही पण आपल्याला सायमल्टेनियसली करावं लागणार आहे. निष्कर्ष बघा, राष्ट्राच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी भारताने सार्कच्या कोंडीवर मार्ग काढत व्यावहारिक दृष्ट्या प्रथम बिमस्टेक हा दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. मात्र त्याच वेळी जेव्हा दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण होईल तेव्हा पुनर्जीवित करण्यासाठी सार्कलाही एक मर्यादित पर्यंत जीवन ठेवणे धोरणात्मक दृष्ट्या शहाणपणाचं ठरेल. 17वा क्वेश्चन आता हा जो आलाय तो मेनली आलाय सेल्फ हेल्प ग्रुप, बचत गटावर आलेला आहे. बघा, लाईन टू लाईन गोष्टी
आपण तिथे कव्हर करायलो, ठीक आहे, आणि त्याला जास्त एनर्जी पण लागते लाईन टू लाईन वाचणं. तुम्हाला एक लक्षात घ्या, मला वाटतं हे परफेक्ट मॉडेल आन्सर आहे, ठीक आहे. याचा फायदा तुम्हाला निश्चित होणार आहे आणि भविष्यामध्ये पण पुढच्या वर्षीच्या परीक्षेची रणनीती आखण्यामध्ये पण तुम्हाला याला काय मिळेल, भरपूर फायदा होईल, ठीक आहे. आता बघा, बचत गटाचा वाढता विकास गटाची वाढ आणि विकासात सरकारी योजनांची भूमिका स्पष्ट कर, ठीक आहे. हा पण डायरेक्ट क्वेश्चन आहे तसा पाहायला गेलं तर, ठीक आहे. तर तुम्हाला याचा जो सोर्स मिळणार आहे बघा, आर्थिक पाहणी अहवाल 23-24, आपण त्याला इकॉनॉमिक सर्वे, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर चॅप्टर आणि लखपती दिदी, नमो ड्रोन दिदी योजनेसंदर्भात PIB चे लेख, हे त्याचा काय झाला, सोर्स झाला. म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, बेसिक्स नोट्स प्लस तुम्हाला करंट आणि गव्हर्नमेंटचेच जास्त, मला खूप आनंद आहे की गव्हर्नमेंटचे ऑफिशियल डॉक्युमेंट्स मधून क्वेश्चन येत आहेत. हे मला खूपच आनंदाची गोष्ट, का आपल्याला तेच महत्वाचं, ठीक आहे. बचत गट हे तळागाळातील आर्थिक समावेशकता आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणारे अत्यंत महत्वाचे अनौपचारिक गट आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आज भारतात 83 लाखाहून अधिक बचत गट आहेत आणि 9 कोटीहून अधिक महिला काय झालेल्या आहेत, संघटित झालेल्या आहेत. या गटांचं केवळ सूक्ष्म बचत गटाकडून एका सक्षम सूक्ष्म उद्योगामध्ये रूपांतर करण्यात सरकारी योजनेची भूमिका अत्यंत निर्णायक ठरलेली आहे. किती मस्त इंट्रोडक्शन आहे, तुम्ही बघा. आता बघा, बचत गटाच्या विकासात सरकारी योजनेची भूमिका, संस्थात्मक आणि आर्थिक मदत, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान ही बचत गटाच्या वाढीचा कणा आहे. या योजना गटांना प्रारंभिक भांडवलशाहीसाठी रिव्हॉल्विंग फंड आणि कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड पुरवते. तसेच नाबार्डच्या बचत गट बँक जोडणी कार्यक्रमामुळे औपचारिक बँकिंगशी सुद्धा ते जोडले जातात. अलीकडे सरकारनं बचत गटासाठी असलेल्या तारणमुक्त कर्जाची कोलॅटरल फ्री लोनची मर्यादा 10 लाखाहून किती केलेली आहे, 20 लाख केलेली. दुसरा पॉइंट आहे बघा, उद्योजकता आणि उपजीविकेचे विविधीकरण. बचत गटांना शाश्वत उद्योगाकडे वळवण्यासाठी स्टार्टअप विलेज एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम SVEP स्थानिक बिगर कृषी उद्योगांना चालना देतो. तर महिला किसान सक्षमीकरण योजना महिलांना आधुनिक कृषी पर्यावरणाच्या संबंधित प्रशिक्षण देतो. सध्या सुरू असलेली लखपती दिदी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना 3 कोटी महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याला म्हणायचं लखपती दिदी. फ्री मध्ये पैसे देऊन नाही, तर कॅपॅसिटी बिल्डिंग करून, ठीक आहे. तंत्रज्ञानाचे अद्ययावतीकरण आणि बाजारपेठ बघा, अलीकडे नमो ड्रोन दिदी, ठीक आहे, बचत गटाच्या कृषी वापरासाठी ड्रोन दिले जातात, ज्यामुळे महिला पारंपरिक मजुरीकडून आधुनिक तंत्रज्ञान आधारित उपजीविकेकडे वळत आहेत. तसेच बाजारपेठीची अडचण सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-सरस पोर्टलमुळे मध्यस्थांशिवाय बचत गटाच्या उत्पादनात थेट राष्ट्रीय ई-कॉमर्स बाजारपेठ काय व्हायली, उपलब्ध व्हायला. म्हणजे इंटरमिडिएटरी नाही, म्हणजे काय, चांगला बाजारभाव मिळतो, कमिशन कमी होतं, ठीक आहे. निष्कर्ष बघा, या योजना यशस्वी ठरत असल्या तरी SK पुरकायस्थ समितीनं नमूद केल्याप्रमाणे पत पुरवठ्याच्या बाबतीत दक्षिण भारताचा दबदबा अजूनही प्रादेशिक असमतोल आहे. यात काय प्रादेशिक, कारण का सरकारी योजनांची बचत गटासाठी एक भक्कम पाया रचला आहे. मात्र आता पुढील धोरणामध्ये प्रगत कौशल्य विकास आणि बाजारपेठेशी भक्कम जोडणी यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, जेणेकरून ग्रामीण महिला भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्देशासाठी काय होतील, प्रमुख शिल्पकार बनू शकतील. हे तुमचं काय झालं, कन्क्लुजन, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण 18. हा पण सोशल जस्टिसचाच आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट स्कीम, स्पेसिफिक स्कीम पेक्षा सेक्टर वाईज स्कीम्स विचारले की टार्गेटेड. इथे काय, दुर्बल घटकासाठी, ठीक आहे. स्रोत बघा, इंडिया एअर बुक,
ठीक आहे. त्याचबरोबर राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल, विशेषतः काय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पीएम जनमन अशा चालू घडामोडी मधील योजना आपल्याला इथे बघायच्या. ठीक आहे. बघा, इंट्रोडक्शन काय लिहिणार तुम्ही, डीपीएसपी. ठीक आहे. कलम 46, समाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हिताचे संरक्षण करणे हे राज्याचं काय कर्तव्य आहे. समावेशक वाढ, इन्क्लुझिव्ह ग्रोथ साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी अनेक कल्याणकारी योजनेचा भक्कम आराखडा तयार केलेला आहे. आता बघा योजना कोणत्या आहेत. आदिवासी आणि दलित सक्षमीकरणासाठी पीएम जनमन 24,000 कोटींची तरतूद केलेली आहे. अतिमागास आदिवासी गटासाठी पर्टिक्युलरली व्हनरेबल ट्रायबल ग्रुप, पीव्हीटीजी ग्रुप म्हणतो आपण त्याला, लक्ष केंद्रित करते. तसेच पीएम अजय आणि स्टँडअप इंडिया यासारख्या एससी एसटी साठी आणि महिलांसाठी काय योजना आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर बघा असंघटित क्षेत्र आणि कारागीर, विश्वकर्मा, पीएम विश्वकर्मा योजना आहे. ठीक आहे. कारागिरांना कर्ज वगैरे मिळतं, साधनं मिळतात आणि शिक्षण सुद्धा मिळतं. पीएम स्वनिधी आहे. पतविक्रेत्यांना औपचारिक काय मिळतं, डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडणी आणि त्यांना मोठा आधार मिळतो. तिसरा आहे आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा, आयुष्यमान भारत, गरीब कुटुंबांना किती 5 लाखाचं आरोग्य संरक्षण, म्हणजे आपल्याला खर्च वगैरे लागणार नाही. ठीक आहे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत निराधार वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना पण पेन्शन दिली जाते. महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपण लिहिलं तर महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला माहित आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ज्याला आपण दर महिना किती देतो, 1,500 रुपये देत आहोत. त्यानंतर आरोग्यासाठी आपली कोणती आहे, महात्मा फुले आहे. जशी आयुष्यमान भारत तशी महात्मा ज्योतिराव फुले, इथं पण आपण 5 लाखाचं कव्हरेज देतो. शिक्षणासाठी बघा, ठीक आहे, पार्टी आहे, सारथी आहे, महाज्योती आहे. ठीक आहे. यासारख्या संस्था स्पर्धा परीक्षा तुमच्या हायर एज्युकेशनसाठी काय करतात, पैसा किंवा वित्तीय आणि शैक्षणिक तुम्हाला सुविधा प्रोव्हाइड करतात. बघा या योजनेमुळे बहुआयामी दारिद्र्य लक्षणीयरित्या काय झालं, कमी झाले असले तरी खऱ्या लाभार्थ्याच्या निवडीत त्रुटी हे एक मोठं आव्हान आहे. शाश्वत सामाजिक न्यायासाठी अनुदानाच्या गळतीमुक्त वाटपासाठी जाम त्रिकुटाचा प्रभावी वापर करणे आणि केवळ कल्याणकारी अनुदान देण्याऐवजी क्षमता बांधणी, त्याला आपण काय म्हणतो, कॅपॅसिटी बिल्डिंग. ठीक आहे. याच्यावर जास्त फोकस करायचा. बघा 19वा क्वेश्चन, मानवी संसाधनाच्या विकासात आरोग्य आणि शिक्षणाची भूमिका स्पष्ट करा. हे पण तुमचा सोशल जस्टिसचाच क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला इथे काय फोकस करायचंय, शिक्षण आणि आरोग्य. ठीक आहे. आणि कशामध्ये, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. बघा आता सोर्स काय, जागतिक बँकेचा ह्युमन कॅपिटल इंडेक्स आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, दोन्ही गोष्टी आपण इथे आरोग्य आणि शिक्षण कव्हर होऊन चालले. ठीक आहे. म्हणजे हे बघा, हे तुम्हाला स्टॅटिक्स मध्ये पण येतं, स्टॅटिक्स नोट्स मध्ये वगैरे आपल्याला मिळून झालेला याचा आन्सर करंट अफेअर मध्ये पण मिळून जाईल. ठीक आहे. हे आपण एक 2 स्पेसिफिक इथे दिलेले आहे, पण करंट अफेअर आणि स्टॅटिक्स नोट्स मध्ये पण ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील. बघा केवळ लोकसंख्येला एक उत्पादक मानवी भांडवल रूपांतर करणे हा मानवी संसाधन विकासाचा काय असतो, मूळ गाभा असतो. नोबेल विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी त्यांच्या क्षमता बांधणी सिद्धांत, कॅपॅबिलिटी अप्रोच मध्ये नमूद केल्याप्रमाणे खऱ्या विकासाचा अर्थ मानवी क्षमताचा विस्तार करणे आहे. हे प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षण, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 3 आणि 4 या स्तंभाद्वारे साध्य होऊ शकतं. शिक्षण बघा आता, कौशल्य आणि उत्पादकता वाढवली पाहिजे आपण. ठीक आहे. म्हणजे काय, नॉलेज इकॉनॉमी आपली वाढेल,
त्याचबरोबर दुसरं काय, नाविन्याने जुळून घेण्याची क्षमता, म्हणजे काय, नवीन नवीन जे तंत्रज्ञान यायले, ठीक आहे, म्हणजे आपण काय चौथी औद्योगिक क्रांती जिला म्हणतो, ठीक आहे, त्यामध्ये पुन्हा आपलं जे नवीन एज्युकेशन धोरण आहे यामध्ये आपल्याला ते सामावून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे, त्यावेळेचा आपल्याला ह्युमन रिसोर्स तयार करायचा आहे. सामाजिक आर्थिक गतिशीलता, शिक्षण समानतेचे सर्वात मोठं साधन आहे. किती महत्वाचं वाक्य आहे बघा, ठीक आहे. हे उपेक्षित घटकांना पिढ्यानपिढ्या चाललेल्या गरिबीच्या चक्रातून बाहेर काढू शकतो. आरोग्याची बघा, कॉग्निटिव्ह कॅपॅसिटी, कुपोषित बालकाचा बौद्धिक विकास खुंटतो, ज्यामुळे त्याची भविष्यातील कमवण्याची क्षमता काय होते, कमी होते. म्हणून निरोगी शरीरातच निरोगी मन वावर करते, यासाठी पीएम पोषण, ठीक आहे. आर्थिक खराब आरोग्य आहे, ठीक आहे, म्हणून आपण काय केलं, आयुष्यमान भारत आणि महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना काढली, ठीक आहे. चांगल्या आरोग्य सुविधामुळे आयुर्मान वाढतं, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला दीर्घकाळ अनुभवी आणि तज्ञ मनुष्यबळाचा फायदा मिळतो. निष्कर्ष बघा, आरोग्य आणि शिक्षण एकमेकांना पूरक आहेत. एक सुशिक्षित व्यक्ती आरोग्याबाबत चांगले निर्णय घेते आणि एक निरोगी विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतो. जागतिक बँकेच्या ह्युमन कॅपिटल इंडेक्स नुसार भारताला आपल्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळवायचा असेल आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमी जर बनवायची असेल, विकसित भारत 2047, तर राज्याने 2 पायाभूत क्षेत्रामध्ये व्यापक आणि चांगली गुंतवणूक केली पाहिजे. शेवटचा क्वेश्चन आपला बघा, 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्याच्या दिशेने भारतात वाटचाल करीत असताना ई गव्हर्नन्स हे प्रशासनाचे भविष्य घडवण्यात एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे, स्पष्ट करा, ठीक आहे. म्हणजे गुड गव्हर्नन्स वर क्वेश्चन आहे. तर बघा, स्रोत काय, नीती आयोगाचा स्ट्रॅटर्जी फॉर न्यू इंडिया ऍट 75, मेहतीचे ई गव्हर्नन्स विजन डॉक्युमेंट, तसेच विकसित भारत 2000च्या अनुषंगाने पंतप्रधानांची भाषणे PIB, हे तुमचा ऑफिशियल सोर्स राहणार आहे या क्वेश्चनच्या आन्सरसाठी. याच्यावर तुम्ही न्यूजपेपरमध्ये पण ह्या गोष्टी मिळणार नाही, याचंच न्यूजपेपरमध्ये येतं, ठीक आहे. बघा, भारत जेव्हा 47 पर्यंत विकसित राष्ट्र होईल, ठीक आहे, 30 ट्रिलियन म्हणा जे काय आहे ते, ठीक आहे, तेव्हा पारंपरिक आणि संत नोकरशाहीकडून नागरिक केंद्रित प्रशासनाकडे जाणे अनिवार्य आहे. प्रशासकीय परिवर्तन, ई गव्हर्नन्स हा सर्वात महत्वाचा काय झाला, आधारस्तंभ झाला. भूमिका काय राहणार आहे बघा, सेवा वितरण सुलभता होणार आहे. उमंग ऍप आहे, डिजिलॉकर आहे, ठीक आहे. यामुळं डॉक्युमेंटेशन जे आहेत ना ते तुम्हाला सोबत हार्ड कॉपी बाळगण्याची गरज नाही, इझी तुमचं काय होईल, इकडे तिकडे जातील, त्यामुळं फसवणूक वगैरे तुमची टाळण्यात येईल. पारदर्शकता आणि थेट लाभ, जॅम आहे, जनधन आधार आणि मोबाईल, ठीक आहे. त्याचबरोबर DBT आहे, ठीक आहे. यामुळे काय होणार आहे, पारदर्शकता येणार आहे, तुमचा मनी तुमच्या अकाउंटमध्ये जाणार आहे. डेटा आधारित आणि AI सुशासन, ठीक आहे. भाषिणी सारख्या ऍप्स आपण तयार केलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे याच्यामुळे काय होणार, तुम्हाला जे लँग्वेजचे बॅरियर आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील. PM गतिशक्ती, भौगोलिक माहिती मिळणार तुम्हाला, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, आपल्या ज्या गोष्टी येतात त्या व्यवस्थित करू शकता. तळागाळातील सक्षमीकरण बघा, ई ग्राम स्वराज्य आहे आणि स्वामित्व नावाची स्कीम आहे जमिनीची मोजणीसाठी. त्याचबरोबर आपले सामायिक सेवा केंद्र म्हणजे CSC आहेत, यामुळे सुद्धा आपल्या तळागाळात सक्षमीकरण मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे. निष्कर्ष काय करता येईल आपल्याला, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगानं स्पष्ट केल्याप्रमाणे ई गव्हर्नन्स यशस्वी करण्यासाठी केवळ संगणकीकरण पुरेसे नसून प्रशासकीय प्रक्रियेची पुनर्रचना, प्रोसेस रिइंजिनिअरिंग करणं गरजेचं आहे. भारतनेट द्वारे आपण काय करायला, डिजिटल दरी कमी करून भक्कम सायबर सुरक्षा उभारून ई गव्हर्नन्स भारताच्या प्रशासनाला एक प्रगत आणि सक्रिय व्यवस्थित रूपांतर करेल, जे विकसित भारत 2047चं काय असेल, मुख्य इंजन असेल. म्हणजे तुम्हाला असं उत्तर लिहिणं इथं काय होतं, अपेक्षित होतं, ठीक आहे. तर हे आपलं 20 क्वेश्चनचं आपण मॉडेल आन्सर इथे दिलेले आहे, ठीक आहे. खूप तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या असतील, लेक्चर आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा.
तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे आम्हाला काय होतं, मोटिवेशन मिळतं आणि नवीन नवीन असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. ठीक आहे. आता बघा आपली लोकप्रशासन ऑप्शनल आणि सामान्य अध्ययन GS2 ची बॅच आपली अवेलेबल आहे. तुम्ही तिला अप्रोच करू शकता. नंबर जो आहे तो मी इथे खाली दिलेला आहे. ठीक आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आपली ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर लोकप्रशासन या ऑप्शनल विषय ज्याचा आहे त्यांना जर नोट्स वगैरे पाहिजे असतील, बॅच जर पाहिजे असतील, ती पण आपल्याकडे आहे. तर आपण नोट्स आपले अवेलेबल आहेत, जे प्रिंटेड्स आहेत, बुक्स टाईप 4 खंडामध्ये आहेत. जवळपास 1900 पेजेस. ते भाग 1 म्हणजे पेपर फर्स्टचे 2 खंड आहेत आणि पेपर सेकंडचे 2 खंड आहेत. ठीक आहे. हे पण आपण इथे म्हणजे लॉन्च केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला जवळपास 1900+ पेजेसच्या इन्क्लुझिव्ह नोट्स आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. तर तुम्हाला हे पण पाहिजे असेल तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. सर्वांना सर्व काळ शुभेच्छा. जय हिंद. थँक्यू.